आणि बाकी जे मला वाटतं जवळपास 93 पार्टिसिपेंट जॉईन झालेत. तर तुम्ही आता पुढे घेऊ शकता विनीत सर. आणि मला वाटतं विनीत सरांसाठी सगळ्यांनी क्लॅप करायला काय हरकत नाहीये. तिकडे ऑप्शन आहे मला वाटतं क्लॅप करू शकतात सगळेजण. हा स्क्रीनवर हा स्क्रीनवरती आहे. तर विनीत सर तुमचं वेलकम. थँक्यू. 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 राईट. सो लेट स्टार्ट. सगळ्यात आधी सगळ्यांचं वेलकम. आणि दिस इज अ गुड इनिशिएटिव्ह टेकन बाय BSS. स्पेशल थँक टू सुधाकर ज्यांनी हे सगळं घडून आणलं. BSS मध्ये आम्ही असे खूप उपक्रम करत असतो. एंटरप्रेनर्स फॅक्टरी म्हणजे काय की एंटरप्रेनर्स क्रिएट करायचे. आणि BSS आमचं ध्येय असं आहे की 10,000 उद्योजक क्रिएट करायचे पुढच्या 10 वर्षामध्ये. आणि त्याच्यासाठी आम्ही जे आपले महाराष्ट्रीयन मुलं आहेत त्यांना आम्ही हँड होल्डिंग करतो की तुम्हाला एक्झॅक्टली कसा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा आम्ही तुमच्यासाठी काय बिझनेस करू शकतो. कारण आम्ही सगळे सुद्धा त्याच प्रोसेस मधून गेलेलो आहोत की जिकडे आम्हाला गाईड करणार कोणी नव्हतं. आणि आम्ही सुद्धा बरंच सेल्फ लर्निंग असं करत आलेलो आहोत. सो आमच्याकडे जे काही थोडं बहुत नॉलेज आहे ते आम्ही ऍटलिस्ट तुम्हाला स्टार्टअप टाईप तरी तुम्हाला एक हेल्प करू शकतो. आणि म्हणून दिस इज द ऍक्टिव्हिटी फॉर दॅट. मी काही लोकांना अलाव पण करतोय मध्ये मध्ये कारण खूप वेटिंग रूम मध्ये पण लोक आहेत. 3-1 लोक होते. दे आर जॉईन्ड. ग्रेट. सो सगळ्यात आधी आय विल बी शोईंग यू दिस PPT. हे आमचं BSS चा ग्रुप आहे. मॅनेजिंग ट्रस्टी आहेत दत्तात्रय आदाते, नंतर हितेश चव्हाण आहेत, संजय पवार आहेत आणि माझं नाव विनीत बनसोडे. तर अशी आमची ही टीम आहे. बरेचसे लोक याच्यामध्ये काम करतात. इट इज अ फाउंडेशन. त्यामुळे एव्हरीबडी वर्क्स ऑनररी. कोणी कसलीच मानधन घेत नाही किंवा कोणी कसलं फीज घेत नाही कसली. अजित पवार, सुधाकर खो तुम्ही ओळखता सगळ्यांना. सतीश बारोट ही इज अन IIT. ते IIT मध्ये आहेत. IIT पास्ट आहेत आणि ते आता IITच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि अजय शाह ही इज कमिटी हेड. सो आपलं जे अपब्रिंगिंग आहे मला वाटतं आज जे ऑलमोस्ट 100 लोक आता लॉग्ड इन आहेत. 99 झाले एक्झॅक्टली. तो आय एम शुअर की आपण सगळे ह्याच्यापैकी बरेच जण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर असू. फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर म्हणजे काय की आपण त्या पिढीचे लोक असतात ना तसे असू. त्यामुळे आपल्याला बिझनेस बॅकग्राऊंड नसतं. आणि म्हणून आम्ही जेव्हा बऱ्याचदा लोकांना विचारतो की तुम्हाला बिझनेस करायला आवडेल का, तर ते हो म्हणतात. पण त्यांना हे कळत नसतं की कसा बिझनेस करायचा. तो हा सगळा उपक्रम कुठून सुरू झाला. एकदा मी जळगावच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो बोलायला आणि तिकडे एक 400 मुलं होती अशीच तुमच्या वयाचीच. कोणी 12वीत होतं, कोणी इंजिनिअरिंग करत होतं. सो आणि मी तिकडे 400 मुलांना विचारलं की तुमच्यापैकी किती लोकांना पुढे जाऊन बिझनेस सुरू करायचा. तर 400 पैकी एकाही व्यक्तीचा हात वर आला नाही की मला बिझनेस करायचा. आणि दॅट वॉज अ व्हेरी शॉकिंग एक्सपिरियन्स आम्हाला तो की 400 मुलं आहेत आणि आता एकाही व्यक्तीला असं वाटत नाही की मी बिझनेस करू शकतो. आणि प्रत्येकाला असं वाटतंय की मी नोकरी करावी. आणि आम्ही जेव्हा बाहेर मार्केटमध्ये बघतो तर आम्हाला माहित आहे की बिलकुल जॉब्सची ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल नाही आहेत बाहेर. आणि आपलं एज्युकेशन असं आहे की विच डझंट डेव्हलप द पर्सनॅलिटी ऑफ द पर्सन ऑर विच डज नॉट डेव्हलप द एंटरप्रेनरशिप. म्हणजे आपली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यातनं उद्योजक घडवण्याचं काहीच काम केलं जात नाही. असं एज्युकेशन दिलं जातं की तुम्ही नोकरी करावी पुढे जाऊन. आणि म्हणून आपल्याला बिझनेस बद्दल काही माहितीच नसतं. आणि आपला जो समाज आहे महाराष्ट्रीयन समाज त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला खूप कमी उद्योजक असतात. तुम्ही तुमच्या नात्यामध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा आजूबाजूला शेजारी बघा, खूप कमी लोक आपल्या नात्यामध्ये आपल्या ओळखीमध्ये उद्योजक असतात किंवा बिझनेस करत असतात. मॅक्झिमम लोक आपले काका मामा जे नातेवाईक असतात ते जॉब करत असतात. आणि त्यातलेही 50-60% हे गव्हर्नमेंट जॉब मध्ये असतात. एक मिनिट. सर रेकॉर्डिंग परमिशन सांगतो गोष्ट द्या तुम्ही हे करायला सांगतात ते परमिशन द्या रेकॉर्डिंगची. ओके ओके ठीक मग ठीक आहे ठीक आहे.
टेक्निकल आम्ही सुधाकर तिकडे आहेत, मी इकडे आहे, त्यामुळे तो थोडा आमचा टेक्निकल थोडा चॅलेंज आहे. पण कमिंग बॅक टू द टॉपिक, हे पुस्तक आपल्याला वाचायला हवं सगळ्यांनाच, रिच डॅड आणि पुअर डॅड. आता नाही त्यामुळे हे चालू आहे. माईक बंद करा प्लीज, सगळ्यांनी माईक बंद करा, माईक आपापले म्यूट करा प्लीज. एक मिनिट, मी सगळ्यांचे माईक बंद करतो. ओके, आपल्याला जे काय बोलायचं ते आपण चॅटवर बोलू शकतो, त्यामुळे चॅट विंडो प्लीज वापरा, तुम्हाला जर काही प्रश्न विचारत असेल वगैरे तर चॅट विंडो मध्ये आपण बघू शकतो. एक मिनिट, मी जरा सगळ्यांचे माईक बंद करतो. राईट, सो तुम्हाला काही प्रश्न विचारत असेल तर तुम्ही चॅट रूम मध्ये विचारू शकता. आता मी सगळ्यांचे माईक बंद केले, त्यामुळे माईक फक्त मीच आता चालू करू शकतो. आणि नाव वी कॅन स्टार्ट टू द नेक्स्ट पॉइंट. सो आपल्या आजूबाजूला लोक जे असतात ते उद्योजक नसतात किंवा ते बिझनेस मध्ये नसतात आणि ते जॉब करत असतात. त्यामुळे आपल्याला बिझनेसचं कुणी असं सांगणारं नसतं किंवा गायडन्स करणारं नसतं, आणि त्यामुळे आपल्याला माहित असतं की बिझनेस कसा करायचा, आणि आपण जे काही ऐकलेलं असतं आपल्या लोकांकडनं त्याच्यावरच आपल्याला फक्त माहिती असते की बिझनेसमध्ये खूप पैसा लागतो किंवा बिझनेसमध्ये खूप रिस्क असते किंवा बिझनेसमध्ये फक्त त्या एका पर्टिक्युलर कम्युनिटीच्या लोकांनाच बिझनेस येतो, बिझनेस जमणार नाही वगैरे वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऐकलेल्या असतात, आणि म्हणून आपल्याला बिझनेसची चर्चाच कुठे ऐकलेली नसते, आणि म्हणून आपण बिझनेस करू शकत नाही. सो आपल्याला हे सगळं शिकावं लागेल. माझं बॅकग्राऊंड पण तुम्हाला सांगतो. मी लहानपणापासून भांडूप मध्ये राहत होतो, आणि तिकडे नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमध्ये मी राहत होतो, आणि माझे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते आणि पोस्टामध्ये जॉब करत होते. आणि मला सुद्धा हे जे मी सांगतोय त्यातच मी पण गेलो. माझे सगळे रिलेटिव्ह हे जॉब करत होते आणि माझे वडील सुद्धा जॉब करत होते, त्यामुळे मला बिझनेस बद्दल काय माहितच नव्हतं. आणि जसं तुम्हाला आता भीती वाटते बिझनेसची किंवा डिरेक्शन नाहीये, तसंच मलाही होतं. आणि पहिली 10 वर्ष मी जॉब केला, त्यामुळे या सगळ्यात आम्ही गेलेलो आहोत. आणि आमचे बीएसएसचे मॅक्झिमम लोक असे आहेत की त्यांनी कधी ना कधी आधी थोडे दिवस जॉब केलेला आहे किंवा अनुभव करण्यासाठी, नंतर त्यांना कळले की अरे आपणही बिझनेस करू शकतो. आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला जर ह्या वयात, तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयात जर आम्हाला कोणी गायडन्स केलं असतं तर कदाचित आम्ही बिझनेस खूप लवकर सुरू करू शकलो असतो. आणि म्हणून हा सगळा आपण ऍक्टिव्हिटी करतोय. सो आपल्याला हे सगळं शिकावं लागेल. आम्ही सुद्धा पहिल्यापासून शिकलो, आम्हाला कोणी शिकवणार नव्हतं की बिझनेस कसा करायचा. आणि कसं शिकलो तर स्वतःला डेव्हलप करण्यासाठी काय करायचं, मी काय केलं ते मी तुम्हाला सांगू शकतो. आमच्या बीएसएसच्या सगळ्या मेंबर्सनी काय केलं तर हे एक पुस्तक आहे, रिच डॅड पुअर डॅड. सगळ्यात आधी हे पुस्तक वाचायचं, कारण आपल्यावर संस्कार करणारे जे लोक आहेत ना ते खूप चांगले लोक आहेत. म्हणजे आपले आई वडील आपली खूप काळजी घेतात, आपल्यावर प्रेम करतात, पण त्यांना जे माहित आहे ना तेवढंच ते आपल्याला सांगू शकतात. त्यांना जे माहित नाहीये ते आपल्याला ते नाही सांगू शकत. तर आपल्याला बाहेरून थोडंसं एज्युकेशन घ्यावं लागेल, थोडंसं ट्रेनिंग घ्यावं लागेल की व्हॉट इज रिअली बिझनेस, आणि बिझनेससाठी काय माइंडसेट लागतो. तर रिच डॅड आणि पुअर डॅड मध्ये असे दोन, आपल्या आयुष्यामध्ये ना 2-3 प्रकारची मोठी माणसं असतात जी आपल्यावर इम्पॅक्ट करत असतात. म्हणजे एक तर आपले खरे आई वडील, नंतर आपल्या आजूबाजूला असलेला कुठला तरी एक रिस्पेक्टेड व्यक्ती, म्हणजे एखादा काका, एखादा मामा, किंवा आपल्या आजूबाजूला असलेले कोणी ओळखीतले लोक, एखादा डॉक्टर असतो किंवा कोणी मोठा ऑफिसर असेल,
तो आपल्या फॅमिली फ्रेंड मध्ये असतो, तर असे लोक आपल्यावर संस्कार करत असतात. पण तरी सुद्धा हे जर जॉब ओरिएंटेड असेल तर त्यांची लँग्वेज, त्यांचं थिंकिंग, त्यांची आयडिया, कसे ते विचार करतात, याची सगळी एक लिमिटेशन असते. आणि त्यामुळे दोन प्रकारचे डॅड ह्या व्यक्तीने सांगितलेले आहेत, एक रिच डॅड आणि एक पुअर डॅड. म्हणजे आपले जे वडील होते ते मिडल क्लास होते किंवा मिडल क्लास आहेत, आणि त्यामुळे ते आपल्याला फक्त त्याच लेवलचं नॉलेज आणि आपल्याला संस्कार तसे देऊ शकतात. पण आपल्याला एक रिच डॅड शोधावा लागेल, एक असा माणूस जो ऑलरेडी बिझनेसमध्ये आहे, एक असा व्यक्ती जो ऑलरेडी सक्सेसफुल आहे, आणि त्याच्याकडून आपल्याला नवीन बाळकडवं घ्यावं लागेल. आणि म्हणून हा सगळा अनुभव ह्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेला आहे, की कसं त्याचे जे खरे वडील होते ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे, आणि म्हणून प्रेमाखातर त्याला सांगायचे की अरे बिझनेसमध्ये नको जाऊ, तिकडे खूप त्रास असतो, मग लोकांना कर्ज होतं, मग बिझनेसमध्ये खूप लोकांना नुकसान होतं, आणि ते काळजीपोटी सांगायचे की बिझनेसमध्ये जाऊ नको. पण ते दुसरं रिच डॅड जे होते त्यांचे, म्हणजे त्यांचे एक वडिलांचे मित्र होते, त्यांना तो रिच डॅड म्हणत होता, तर ते सांगायचे की अरे लाईफ इज अबाउट फेलियर अँड सक्सेस. त्यामुळे तू बिझनेसमध्ये जरी आलास तरी तुला काय परमनंट फेल्युअर नसतं. फेल्युअर आणि सक्सेस हे इज द सेम ऑपोजिट साइड ऑफ द सेम कॉइन. अशा प्रकारची वेगळी थिंकिंग आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आणावी लागेल, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आणावी लागेल. आणि त्यासाठी हे सगळ्यात पहिलं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही ऑनलाईनही वाचू शकता, आणि हल्ली युट्यूब मध्ये सगळं मिळतं. त्यामुळे युट्यूब मध्ये ह्या पुस्तकावर बरेच व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि बरेच बिझनेस रिलेटेड व्हिडिओज आहेत. हा जो ऑथर आहे रॉबर्ट कियोसाकी, त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत, पण हे बेसिक पुस्तक आहे त्यांचं सगळ्यात पहिलं पुस्तक, रिच डॅड आणि पुअर डॅड. त्यामुळे आपल्याला जे माणूस एखादा संस्कार करत असतो आपल्यावर, वडीलधारा माणूस, तो कसा असावा किंवा कुठल्या व्यक्तीचं आपण ऐकावं, आणि म्हणून आपण तर तो म्हणाले की ते म्हणतात की पुअर डॅड विल ऑलवेज गिव्ह यू पुअर नॉलेज अबाउट बिझनेस, अबाउट मनी. बाकीच्या गोष्टी आपल्याला आपले आईवडील खूप चांगले शिकवतात, एथिक्स असेल किंवा प्रामाणिकपणा असेल किंवा मेहनत असेल किंवा पॉझिटिव्ह असेल किंवा मदत करण्याची भावना असेल, हे सगळं आपल्याला आपल्या आईवडील शिकवतात. पण आय डोंट थिंक आपल्या आईवडील आपल्याला सांगतात लहानपणी की खूप पैसे कमाव, खूप मोठा बिझनेस कर, असं आपल्या आईवडिलांनी कधीच सांगितलं नसेल. आपल्याला मिडल क्लास लोकांना काय सांगतात की अभ्यास कर, चांगली डिग्री मिळव, ग्रॅज्युएशन कर, डबल ग्रॅज्युएशन कर, आणि मग कुठेतरी चांगली एक नोकरी पकड, नोकरी झाली की मग लग्न कर, आणि लग्न झालं की चांगलं घर घे. इथपर्यंतच आपले आई वडील आपल्याला सांगू शकतात. पण एक भारतामध्ये सगळ्यात मोठा बिझनेसमॅन हो, किंवा पूर्ण जगामध्ये बिझनेस कर, 10 देशामध्ये तुझा बिझनेस असू दे, असे आपले आई वडील आपल्याला कधीच सांगत नाहीत. तर आपल्याला हे संस्कार आपल्यावर करून घ्यावे लागतील. आणि दिस इज द राईट एज. तुम्ही ज्या एज मध्ये आहात आता, त्यावेळी खूप सायकोलॉजिकल बिलीफ्स निर्माण होतात, ज्या समजुती असतात आपल्या ज्या आयुष्यात ज्याच्यावर आपण बोलतो, त्या समजुती ह्या वेळेमध्ये निर्माण होतात. आणि त्या समजुती आता एकदा घडल्या की त्या आयुष्यभर तुम्हाला गाईड करत असतात, मोटिवेट करत असतात. त्यामुळे आता जर चुकीच्या समजुती जर घडल्या आपल्या, तर आपल्याला पुढे आयुष्यभर त्याचा त्रास होतो. सो रिच डॅड पुअर डॅड कंपल्सरी रिडिंग बुक आहे. याच्यानंतर जसं मगाशी म्हणालो की आपली एज्युकेशन सिस्टम काय करते, कोणीतरी स्क्रीनवर ड्रॉ करतंय, प्लीज नका करू. इंडियन एज्युकेशन सिस्टम असते ना, दॅट इज मोर फोकस टू क्रिएट एम्प्लॉयर्स. आपली जी संस्था एज्युकेशन सिस्टम आहे ती कुणी बनवली आहे माहिती आहे का तुम्हाला? ती बनवली आहे इंग्रजांनी. आणि इंग्रजांनी ती का बनवली आहे? कारण त्यावेळी त्यांना काही भारतीय उद्योजक क्रिएट करायचे नव्हते. त्यांना भारतातल्या लोकांना क्लेरिकल जॉब द्यायचा होता, भारतातल्या लोकांना त्यांना गव्हर्नमेंट नोकऱ्या द्यायच्या होत्या, किंवा भारतातल्या लोकांना त्यांना ऍडमिन रिलेटेड काम करून घ्यायचं होतं, फायली आणि क्लर्क अशी कामं करून घ्यायची होती. आणि म्हणून त्यांनी ती एज्युकेशन सिस्टम भारतामध्ये बनवली. आपलं बॅड लक असं आहे की अजूनही तीच सिस्टम आपण फॉलो करतोय. त्यामुळे तिकडे तुम्हाला फक्त पाठांतर करायला शिकवतात, तिकडे तुम्हाला फक्त गणित करायला शिकवतात, आणि सगळ्या विषयाचं थोडं 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 नॉलेज देतात. म्हणजे सायन्स पण शिकवतात, जॉग्राफी पण शिकवतात, भाषा पण शिकवतात. त्यामुळे तुम्ही एक चांगले कारकून होऊ शकता, किंवा तुम्ही एक चांगले ऑफिसर होऊ शकता, किंवा एक चांगले ऍडमिनिस्ट्रेटर होऊ शकता, एक चांगले सुपरवायझर होऊ शकता. पण तुम्ही स्वतः बिझनेस केलं जात नाही. आणि सगळ्यात चुकीची गोष्ट आहे ना, आपल्या पूर्ण एज्युकेशन सिस्टम मध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्याला फायनान्स हा विषय शिकवला जात नाही. पैसा
हा विषय म्हणून आपल्याला शिकवला जात नाही. पैशाचा हिशोब कसा ठेवायचा हे फक्त शिकवलं जातं. कारण जर तुम्ही कोणाकडे कारकुनी करत असाल तर तुम्हाला तो मनी मॅनेजमेंट यायला हवं. पण पैसा म्हणजे काय, पैसा कसा वाढवायचा, पैसा कसा कमवायचा, याच्याबद्दल अजिबात आपल्याला किंवा पैसे कंपाऊंडिंग करून इन्व्हेस्ट करून कसं मोठं व्हायचं हा विषय अजिबात आपल्याला शिकवला जात नाही. कारण त्यावेळी ती गरजच नव्हती. सो आपण सगळे असा का विचार करतो, कारण आपण त्या सिस्टम मधून गेलेलो आहोत, एज्युकेशन सिस्टम मधून गेलेलो आहोत, आणि म्हणून आपल्याला बिझनेस रिलेटेड नॉलेज नसतं. सो गोइंग टू द नेक्स्ट. ओके, सो बिझनेस मध्ये काय लागतं. बऱ्याच लोकांना आम्ही हा जेव्हा लाईव्ह कार्यक्रम करतो तेव्हा बिझनेस मध्ये लोकांना वाटतं की खूप डिसिप्लिन लागते किंवा खूप पैसा लागतो, खूप मेहनत लागते, खूप ओळखी लागतात. तर असं काय नाही, बिझनेस करायला फक्त एकच गोष्ट लागते आणि ती म्हणजे रिस्क, जिगर, भीती. जर तुम्ही कमी केलीत ना तर तुम्ही बिझनेस करू शकता. आणि सगळे म्हणतात की महाराष्ट्रीयन माणूस बिझनेस करू शकत नाही. असं नाही आहे. फक्त गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी एवढेच लोक बिझनेस करतील असं काय लिहून ठेवलेलं नाहीये. मराठी माणूस सुद्धा बिझनेस करू शकतो. आणि बिझनेस मध्ये जर रिस्क लागत असेल तर सगळ्यात जास्त रिस्क तर मराठी माणूसच घेतो. आपण लहानपणापासून असे रिस्की गेम खेळतो एवढे, दही अंडी सारखे, की जिकडे जीव जाण्याची आपल्याला भीती वाटत नाही. कितीतरी लोक ह्याच्यातनं पडतात, हात तुटतो. त्यामुळे जर जीवाची रिस्क आपण घेऊ शकतो तर आपण डेफिनेटली बिझनेस मध्ये रिस्क घेऊ शकतो, जर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर. करेज लागतं त्याच्यामध्ये, ऑर्गनायझेशन स्किल लागतात, लिडरशिप लागते. लिडरशिप आपल्यामध्ये असते. आपण सगळे जेव्हा एखादा कुठला समारंभ करतो किंवा दहीहंडी सारखी एखादी ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यामध्ये लिडर असतो. प्लॅनिंग लागतं आपल्याला. आपण प्लॅनिंग करतो, इतक्या गोष्टी जमवतो, प्लॅन करतो. नेव्हर टू फेल ऍटिट्यूड असतं. एकदा जरी आपली दहीहंडी नाही तुटली तरी आपण दुसऱ्यांदा जातो, तिसऱ्यांदा जातो. त्यामुळे हे सगळे गुण आपल्यामध्ये ऑलरेडी आहे. कोऑर्डिनेशन असतं, खालच्या थराला कोण असेल, वरच्या थराला कोण असेल, सिंक्रोनायझेशन असतं. त्यामुळे आणि इव्हन केअर असते, ह्युमॅनिटी. आपण एकमेकांची काळजी करतो. एखादा माणूस जर वर अडकला असेल आणि तो पडला तर त्याला खालची माणसं झेलतात. आणि टाइम मॅनेजमेंट असतं की इतक्या वेळामध्ये आपल्याला ती दहीहंडी जोडायची. तर कुठल्याही जगातल्या कुठल्याही मॅनेजमेंट स्कूलमध्ये गेलात किंवा तुम्ही बिझनेस स्कूलमध्ये गेलात तर तुम्हाला हेच शिकवतात जे आपण ऍक्च्युली दहीहंडीमध्ये शिकतो. त्यामुळे जर हे गुण आपल्यामध्ये ऑलरेडी आहेत तर आपण बिझनेस का करू शकत नाही. कारण फक्त आपल्यामध्ये एक समजूत लहानपणापासून निर्माण झालेली आहे आणि ती समजूत म्हणजे की तुम्ही बिझनेस करू शकत नाही अशी समजूत. समजूत आणि सत्य याच्यामध्ये फरक असतो. समजूत मध्ये अशी गोष्ट जी चुकीची असते आणि सत्य म्हणजे अशी गोष्ट जी जी रिअल असते. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो. आमच्या सगळ्या बीएसएसच्या लोकांना ते उदाहरण माहिती आहे की आपण सर्कस मध्ये हत्ती बघतो. हत्ती बघा खूप ताकदवान असतो आणि तो सर्कस मध्ये तुम्ही बघायला गेलात तर त्याला एका साध्या चेनने फक्त बांधून ठेवलेलं असतं. पण आपण डिस्कवरी चॅनलवर बघतो की हत्ती मोठीच्या मोठी झाडं तोडून मोडू शकतो. पण त्या सर्कस मध्ये तो त्या छोट्याशा चेनला बांधलेला असतो आणि तो कुठेही पळून जात नाही. कुठल्याही प्राण्याला भरपूर फ्रीडम आवडतं, फिरायला आवडतं. पण तो प्राणी इतका मोठा हत्ती त्या चेनच्या आसपासच जगत असतो. असं का होत असेल? कारण जेव्हा तो त्या चेनला बांधलेला असतो ना तेव्हा त्याला लहानपणी बांधलेलं असतं. म्हणजे जेव्हा तो लहान असतो, पिल्लू असतो, तेव्हा त्या हत्तीला सर्कस मध्ये आणतात. हत्तीला कधीच मोठा झाल्यानंतर सर्कस मध्ये आणत नाही, पिल्लू आणलं जातं. आणि ते पिल्लू आणल्यानंतर त्या पिल्लाला त्या चेननी बांधलं जातं एका खुंटीला. आणि तेव्हा तो खूप प्रयत्न करतो तोडण्याचा ती चेन. आणि ती चेन तुटत नाही त्याला, कारण त्यावेळी ती चेन त्या पिल्लापेक्षा पॉवरफुल असते. आणि म्हणून त्याला असं वाटतं की ही चेन आता माझ्याकडनं काय तुटणार नाही आणि ही चेन तोडायची पण मला काय गरज नाही किंवा मला आता मार्गच नाहीये किंवा मी हे तोडूच शकत नाही आयुष्यभर, अशी तो एक समजूत करून घेतो. त्याला समजूत म्हणतात. पण जसा तो मोठा होतो तसं त्याला हे कळत नाही की त्याची ताकद वाढली आहे, त्याचं प्लॅनिंग वाढलंय, त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय, त्याच्याकडे आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पण ती जी समजूत असते डोक्यामध्ये ना की मी ही चैन तोडू शकत नाही, ही साखळी तोडू शकत नाही, ती कधीच मोडली जात नाही, जशी आपण मोठे झालो तरी पण. आणि म्हणून तो इतका मोठा प्राणी, इतका मोठा हत्ती त्या समजुतीमुळे, त्या चुकीच्या समजुतीमुळे, लहानपणी घडलेल्या एका समजुतीमुळे त्या एका छोट्याशा खुंटीला आयुष्यभर लाचारी पत्करून एका गुलामासारखा तिकडे राहतो. आपली सुद्धा तशीच परिस्थिती होते. आपण लहानपणी एखादी गोष्ट घडलेली ऐकलेली असते की तुला
अक्कल नाहीये किंवा तुला हे जमतच नाहीये, तुला गणित कधी जमणारच नाही, तू तर पैसा कधी कमवणारच नाही, अशी एखादी गोष्ट आपण ऐकलेली असते आणि त्याची एक स्ट्रॉंग साखळी आपल्या डोक्यामध्ये निर्माण होते आणि ती समजूत आपण घेऊन आयुष्यभर जगत असतो. आणि जरी आपल्यामध्ये इतकी ताकद असेल, जसे आपण हे दहीहंडी खेळतो, इतकी जीवघेणा खेळ आपण खेळतो हा, पण ती समजूत आपल्या मनामध्ये असते आणि म्हणून आपली ती समजूत आयुष्यभर तरीच राहते की मी हे करू शकत नाही. पण सत्य वेगळं असतं ना, सत्य आपण काही करू शकतो. त्यामुळे समजूत आणि सत्य याच्यामध्ये फरक असतो. ओके, नेक्स्ट स्लाइडला जाऊया. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट, हे दोन गोष्टी जरी आज तुम्ही विचार केलात ना, तर तुम्हाला कळेल की आपल्यामध्ये किती ताकद आहे. दुसरी ही जी स्लाइड आहे आता, आपण सगळे गणेश उत्सव साजरे करतो किंवा कसले ना कसले उत्सव आपण साजरे करत असतो वर्षभर. जून पासून ते डिसेंबर पर्यंत आपल्याकडे भरपूर उत्सव असतात आणि आपण सगळे ते उत्सव साजरे करतो. उत्सव साजरे करण्यामध्ये काय लागतं, आपल्याला काय गुण लागतात? मॅनेजमेंट आपण शिकतो, त्याच्यामध्ये लीगल परमिशन असतात. पोलीस स्टेशनची परमिशन आणा, डीजे साठी परमिशन आणा, लाइटिंग साठी मंडपची परमिशन आणा, हे सगळं आपण करतोच ना. फायनान्शियल मॅनेजमेंट करतो. गणेशोत्सवच्या आधी 4 महिने आपण ठरवतो की ह्या वेळेचं बजेट काय असेल, त्यामुळे मग त्याचा खर्च काढतो. आपले वेंडर किती असतील, मंडपाला हा असेल, लाईटवाला हा असेल, डेकोरेशन वाला हा असेल, फुलवाला हा असेल, फोटोग्राफर हा असेल, ह्या एवढ्यांचे एवढे खर्च, मग आपलं एवढं बजेट आहे. मग हे बजेट असेल तर आपल्याला किती वर्गणी लागेल, मग वर्गणी लागेल तर मग स्पॉन्सर्स कुठून येणार. इव्हेंट मॅनेजमेंट आपण करतो, पूर्ण सगळा इव्हेंट 24 तास आपण तो 11 दिवस इव्हेंट मॅनेज करतो. इव्हेंट मॅनेजमेंटचं ट्रेनिंग आपण कुठे घेत नाही. हल्ली इव्हेंट मॅनेजमेंटच्या ट्रेनिंगला लाखो रुपये लोक देऊन शिकायला जातात, पण आपल्याकडे ते ट्रेनिंग ऑलरेडी असतं. सेल्स, कलेक्शन ऑफ फंड इतकं पॉवरफुल असतं आपल्याकडे की त्या एरियामधले कमीत कमी 1000 घरी जाऊन आपण ती वर्गणी मागतो आणि 1000 लोकांचा आपल्याकडे डेटा असतो की कुणी कधी बोलवलंय, कुणी मागच्या वर्षी किती दिली होती, कुणाला कसं कन्व्हिन्स करायचं, कुणाला किती फॉलोअप करायचा, एवढं करून आपण सेल्स जमा करतो. हे जर आपण एवढं करू शकतो तर ह्याच्यापेक्षा वेगळं बिझनेसमध्ये काहीच करायचं नसतं. कस्टमरकडे फॉलोअप करायचा असतो, तुमचं मॅनेजमेंट, तुमचा स्टाफ असेल त्याला मॅनेज करायचा असतो, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असतं. मार्च टू एप्रिल तुमची फायनान्शियल इयर असतं, त्याच्यामध्ये ह्या वर्षी माझा काय खर्च आहे, माझे रेंट्स किती आहेत, माझी बिलं किती आहेत, असं प्लॅनिंग करून यावर्षी मला किती सेल्स करायचा, एवढा सेल्स करण्यासाठी मग मला किती लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. एक्झॅक्टली लाईक आपण जसे उत्सव साजरे करतो तसाच बिझनेस असतो. पण आपल्याला हे कोणी सांगितल्याने असं वाटतं की अरे गणेश उत्सव वगैरे ठीक आहे, पण बिझनेस करणं खूप अवघड आहे. पण एक्झॅक्टली सेम असतो. आणि तुम्ही जर बघितलं तर आता जे चांगले उद्योजक झालेले आहेत पहिल्या पिढीचे महाराष्ट्रामध्ये, जेवढे मराठी उद्योजक आहेत, त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या वयामध्ये असे खूप कार्यक्रम ऑर्गनाईज केलेत. गणेशोत्सव असेल, दहीहंडी असेल, कुठलं तरी सार्वजनिक काम असेल, कुठलं तरी एनजीओ असेल, एक सामाजिक संस्था असेल कुठली तरी, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं असेल आणि त्याचा जो अनुभव आहे, मॅनेजमेंटचा तो जो अनुभव आहे त्या वयातला, त्या मॅनेजमेंटच्या अनुभवामुळे खरे तर आपण उद्योजक होतो. त्यामुळे एक स्ट्रॉंग स्टेटमेंट मी पास करतो की एज्युकेशन आहे ना, आपल्याला जास्त बिझनेसमध्ये गरजेचं नसतं. खरं तर अकॅडमिक एज्युकेशन आपण जे शाळा कॉलेजमध्ये घेतो, कारण तुम्ही आता जर काही मी बघितलं मुलं की सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत, का इंजिनियर्सला आहेत, तर जेव्हा तुम्ही बिझनेस करता ना, तेव्हा तुम्हाला याचं नॉलेज असणं गरजेचं आहे, पण ते स्किल आपण दुसऱ्या लोकांकडनं घेऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे असे लोक असायला हवेत की जे आपल्यापेक्षा चांगलं काम करू शकतात, तर आपण चांगला बिझनेस करू शकतो. राईट. सो हे 2 एक्झाम्पल जरी तुम्ही जरा विचार केला त्याच्यावर की दहीहंडी आणि गणेशोत्सव, या 2 गोष्टींमध्ये जर तुम्ही इतकं शिकू शकतो आपण, तर बिझनेस साठी वेगळं काय लागतच नाही ऍक्च्युली, याच्यामध्येच सगळं कव्हर होऊन जातं. ओके. सो आपल्याला जर वाटत असेल की मी बिझनेस केला नाहीये किंवा मला बिझनेसचं काही कळत नाहीये किंवा मला बिझनेस काय करायचा असतो, कसं करायचं असतं माहित नाहीये, तर असं काही नाहीये. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्यात म्हणजे तुम्ही डेफिनेटली बिझनेस साठी रेडी आहात. पण केलं नसेल तर या वयात हे सुद्धा करा. पण कॉलेजमध्ये असताना जर तुम्हाला आता 2 महिने सुट्टी असेल, तर अशा कुठल्या तरी संस्थेमध्ये पार्टिसिपेट व्हा जिकडे तुम्हाला हा अनुभव मिळेल आणि दॅट विल बी द रिअल ट्रेनिंग. म्हणजे पुढे जाऊन मॅनेजमेंट शिकण्यापेक्षा हे जरी शिकलो आपण तरी आपल्याला बऱ्याच मॅनेजमेंटच्या थिअरी कळतील. नेक्स्ट स्लाइड. फिअर ऑफ बिझनेस. आपल्यामध्ये फिअर ऑफ बिझनेस का आहे? जसं मगाशी म्हणालो, लॅक ऑफ सपोर्ट.
आपल्या घरून एकदाही असं आपल्याला सांगितलेलं नाहीये की तू आता ग्रॅज्युएशन केलं, आता तू इंजिनियर झाला, आता याच्यानंतर ना तू काहीतरी स्वतःचा एक बिझनेस सुरू कर. असं मला नाही वाटत. आज जर 100 लोक आहेत तर त्यातल्या किती लोकांना घरून असं सांगितलं असेल की बिझनेस चालू कर. कारण आई वडिलांनाच आपल्याला माहित नाही की आपल्या आजूबाजूला जे आपल्याला गाईड करणारे लोक आहेत ते चांगले लोक आहेत, आपल्यावर प्रेम करतात, आपली खूप काळजी घेतात, पण त्यांना तो एक्सपोजर नाहीये, त्यामुळे ते आपल्याला सपोर्ट करू शकत नाही. लॅक ऑफ एज्युकेशन, बिझनेस रिलेटेड जे एज्युकेशन असतं ते आपल्याकडे नाहीये. म्हणजे जसं एखादी बिझनेस कम्युनिटी असेल, सिंधी, मारवाडी, गुजराती, पंजाबी, यांच्या घरीच ते डिस्कशन होत असतात की आज बिझनेसमध्ये हा चॅलेंज झाला, आज बिझनेसमध्ये हे आम्ही केलं, आणि त्याच्यामुळे त्या मुलांवर बाळकडू म्हणून ते संस्कार होत असतात. तर तसं जे कम्युनिटी एज्युकेशन आहे ना, ते आपल्याला नाही आहे. आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये तर बिलकुल नाही. एंटरप्रिनरशिप हा विषयच नाहीये कुठल्याच एज्युकेशन मध्ये. म्हणजे शाळेपासूनच खरं तर मुलांना उद्योजक होण्याचे एक विषय असायला हवा, आणि तसा आपल्याकडे नाहीये. फायनान्शियल बॅकग्राऊंड आपल्याला नाहीये असं आपल्याला वाटतं, आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपण बिझनेस करू शकत नाही. पण खरं तर पुढे आपण बघू की फायनान्सची खरी तर गरजच नसते. कारण जितके तुम्ही मोठे उद्योजक भेटाल ना, आणि अशा लोकांना जाऊन तुम्ही भेटावं, असं मी तुम्हाला विनंती करेल की आजूबाजूला एखादा उद्योजक असेल ज्याचा बिझनेस असेल, तर त्याला तुम्ही जाऊन विचारा किंवा तू बिझनेस करताना असं होतं का की तुमच्याकडे खूप पैसे होते आणि खूप पैसे होते म्हणून तुम्ही बिझनेस सुरू केला. मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो, एकही माणूस असं म्हणणार नाही की मी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझ्याकडे खूप पैसे होते. असं एकही माणूस म्हणणार नाही. प्रत्येक माणूस म्हणेल की मी जेव्हा सुरू केलं तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे बिझनेस करायला पैसा लागतच नाही, आणि हा आपल्याला खूप एक मोठा गैरसमज आपल्याला आहे आपल्याकडे की बिझनेस करायला पैसे लागतात. कुठल्याही उद्योजकाला विचारा, आणि हे तुम्ही मी बोलतोय म्हणून ऐकू नका, तुम्ही रिअली हे जाऊन एक 5 लोकांना तरी विचारा की जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू केला तेव्हा तुमच्याकडे पैसा होता की नव्हता. आणि जितक्या लोकांना तुम्ही विचाराल ना, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, प्रत्येक माणूस म्हणेल की माझ्याकडे पैसे नव्हते, मी याच्याकडनं थोडे घेतले, थोडंसं असं मॅनेज केलं, थोडंसं असं केलं, आणि मग मी सुरुवात केली. आणि फिअर ऑफ फेल्युअर, आता हा सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे आपल्या समाजामध्ये, की आपण जर कुठल्या एका गोष्टीमध्ये फेल झालो ना, तर आपल्याला इझिली अप्रिशिएट करत नाहीत लोक. म्हणजे शाळेत एखादा मुलगा फेल झाला तर आपण हे बघतो ना हल्ली की 10वीत फेल होणारी मुलं आत्महत्या करतायत. त्याचं का करतायत? कारण आपल्याकडे कंटिन्युअसली असं सांगितलेलं आहे की फेल नाही व्हायचं, प्रत्येक वेळी पास व्हायचं आणि प्रत्येक वेळी पहिला नंबर काढायचा. आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काय गेलंय की फेल झालं म्हणजे खूप आपण काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे, आणि आपण खूप आता आपल्या जगण्याला काय अर्थच नाहीये, अशी एक आपल्याला कंडिशन करून टाकलेली आहे. आणि म्हणून आपण एखादा बिझनेस सुरू करायलाच घाबरतो, कारण तो जर सुरू केला आणि तो जर नाही चालला तर मग लोक काय म्हणतील, की आपल्या घरचे काय म्हणतील की अरे तू चालू केलं आणि फेल झालं. तर फिअर ऑफ फेल्युअर हा सगळ्यात मोठा ब्लॉक आहे जो आपल्याला बिझनेस करण्यापासून परावृत्त करतो, किंवा कुठलीही गोष्ट करण्यापासून परावृत्त करतो. फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन असेल, पब्लिक स्पीकिंग असेल, तुम्हाला वाटतं की तुम्ही स्टेजवर जाऊन बोलावं, पण फिअर ऑफ फेल्युअर आहे की पहिल्यांदा मी स्टेजवर गेलो आणि जर मी फेल झालो किंवा मला जे नाही जमलं तर मग लोक काय म्हणतील. आणि फिअर ऑफ फेल्युअरमुळे आपण बऱ्याच गोष्टी करत नाही. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला जाऊन काय विचारायचं असेल तरी आपण घाबरतो, कारण मी जर त्याला विचारलं आणि तो म्हणेल की अरे तुला एवढं पण माहित नाही आणि तो माझ्यावर हसेल, आणि म्हणून मी त्याच्याकडे जात नाही. तर हा फिअर ऑफ फेल्युअर आहे ना सगळ्यात मोठा राक्षस आहे. आम्ही हिंदीमध्ये त्याला म्हणतो की दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील हा सगळ्यात मोठा रोग आहे जगामध्ये. आणि जो उद्योजक असतो ना तो कधीच लोकांचा विचार करत नाही की लोक काय म्हणतील. मी फेल झालो तर फेल झालो, मी एकटा मॅनेज करू शकतो. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला असे लोक असायला हवेत जे सांगतील की जर तू फेल झाला तरी प्रॉब्लेम नाहीये, तू परत प्रयत्न कर. आणि परत तुम्ही जेव्हा एका उद्योजकाला भेटाल तेव्हा त्याला सांगा की तुम्ही एक बिझनेस सुरू केला आणि तोच बिझनेस कंटिन्युअसली ग्रो झाला, असं झालं का? की आधी एक बिझनेस केला, मग तो फेल झाला, मग दुसरा केला. तर प्रत्येक व्यक्तीने असं केलंय की जो बिझनेस सुरू करतो तो इनिशियली कधीच सक्सेसफुल होत नाही. त्यामुळे तो आर एन डी करत त्याला वाढवावं लागतं, आणि तो नंतर मग हळूहळू स्टेबल होतो. बऱ्याचदा काही लोक एक दोन तीन तीन बिझनेस चालू करून बंद करतात, आणि मग त्यांचा 4था किंवा 5वा बिझनेस सक्सेसफुल होतो. आणि दॅट इज द नॉर्मल ट्रेंड. त्यामुळे लोकांना फक्त ते सक्सेस दिसतं की अरे ह्या माणसाने खूप मोठा बिझनेस केला, पण आधी जे बिझनेस फेल झालेले आहेत ना
ते त्यांना माहित नसतं. त्यामुळे काय करावं की फेल होणारे बिझनेसेस हे नेहमी छोटे करायचे. म्हणजे आता जर तुम्ही वेकेशन मध्ये आहात किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर एखादा छोटा बिझनेस सुरू करायला हरकत नाही. त्यामुळे त्यात पैसा किती मिळतो हा बघू नका, पण तुम्हाला तो बिझनेसचा सगळा अनुभव यायला हवा. म्हणजे तुमच्याकडे एक प्रोडक्ट असायला हवं, तुम्ही ते प्रोडक्ट विकणार कसं ह्याचं तुम्हाला प्रॅक्टिस करायला हवी. ते प्रोडक्टचे कस्टमर तुमच्याकडे असायला हवेत. मग तुम्ही लोकांना जाऊन ते सेल्स कसं करणार हे तुम्हाला माहित असायला हवं. आणि ह्या सगळ्यातनं तुम्ही हळूहळू शिकता की बिझनेस कसा होतो. त्यामुळे सगळे डिपार्टमेंट तुम्ही बिझनेसचे कव्हर करता. म्हणजे तुम्हाला सेल्स असतो, तुमच्याकडे प्रोडक्ट असतं, तुमच्याकडे एक सेल्स पिच असतं, तुमच्याकडे कलेक्शन असतं, तुमच्याकडे प्राइसिंग, डिस्काउंट, तुमच्याकडे वसुली, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला मिळतो. आणि प्रत्येक मोठा उद्योजक ना आधी छोटे छोटे उद्योग करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिवाळीमध्ये फटाके विकणे किंवा राखीमध्ये राख्या विकणे किंवा दिवाळीमध्ये काहीतरी ते आकाशकंदील करून विकणे किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी होलसेल मधून काहीतरी आणून रिटेल मध्ये विकणे. असे छोटे छोटे बिझनेसेस एकदम 18 वर्षापासून सुरू करायला हवे. तरच तुमच्या मनामध्ये ते एक बाळकडू निर्माण होतं बिझनेसचं. मग तुम्हाला कळतं की कस्टमर कसा डिमांड करतो, कस्टमर कसा बिहेव करतो, कस्टमरला कसं कन्व्हिन्स करायचं, तुमचं सेल्स वाढतं. त्यामुळे आता जर तुम्ही वेळ असेल तुमच्याकडे तर एक छोटातला छोटा बिझनेस सुरू करा. तुम्हाला महिन्याला 500 रुपये जरी मिळाले त्या बिझनेसनं तरी चालेल, पण तो तुमचा बिझनेस असेल आणि तो बिझनेस तुम्ही पूर्णपणे डिझाईन करू शकता तुम्हाला हवा तसा, आणि तो हळूहळू वाढू शकता. आम्ही अशा ठिकाणी असे प्रयोग करतोय की जेव्हा मुलं 18 वर्षाची होतात तेव्हा ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांच्याकडे बराच वेळ असतो, आणि ह्या वेळेमध्ये ह्या 3 वर्षामध्ये त्यांनी स्वतःचा एक बिझनेस सुरू करायचा आणि तो सेटल करायचा. कसलाही असू द्या, तुम्ही पेन विका, तुम्ही बुक्स विका, तुम्ही सीझनल गोष्टी विका, तुम्ही आंब्याच्या सीझन मध्ये आंबे आणून विका, पण छोटासा एक बिझनेस करायला हरकत नाही. आणि अशाच गोष्टीमध्ये मदत आम्ही करण्यासाठी ही BSS ची एंटरप्रेन्योर फॅक्टरी अशी ऍक्टिव्हिटी केलेली आहे. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला या कुठल्या तरी बिझनेस सुरू करण्यामध्ये नक्की मदत करू. आपण पुढे जाऊयात. फिअर ऑफ सेल्स सगळ्यात अवघड गोष्ट आहे विकणं. अनोळखी लोकांशी बोलणं ही सगळ्यात भीतीदायक गोष्ट आहे. जगामध्ये सर्वे केला की आपल्याला वाटतं की आत्ताच्या घडीला तर सगळ्यांना असं वाटतं की तुम्हाला आपल्याला मृत्यूची जास्त भीती वाटते, पण रिसर्च असं सांगतो की लोकांना मृत्यूची भीती जास्त वाटत नाही, लोकांना पब्लिक स्पीकिंगची भीती सगळ्यात जास्त वाटते. तुम्हाला जर विचार करा, तुम्हाला उभं केलं एक 500 लोकांसमोर आणि माईक दिला हातामध्ये आणि सांगितलं की बोला, तर तो मृत्यूपेक्षाही त्रासदायक असा अनुभव असतो. काही लोकांनी जर अनुभवला असेल तर तुम्हाला कळेल की किती घाम फुटतो त्यावेळी, चक्कर येते, सगळं पांढरं होतं, समोर दिसत नाही, डोळ्यासमोर अंधारी येते. तर सगळ्यात जास्त भीती ही पब्लिक स्पीकिंगची असते, आणि तीच भीती मग फिअर ऑफ सेल्स मध्ये येते. टॉकिंग टू न्यू पीपल हे सगळ्यात भीतीदायक गोष्टी आहे. नवीन लोकांशी कसं बोलायचं, आणि सेल्स करायचं असेल तर तुम्हाला नवीन लोकांशी बोलावं लागेल. एक इकॉनॉमिक टाइम्स मध्ये सर्वे आला होता की जितके लोक जॉब करतायत ना त्यातले 80% लोक हे अनहॅपी लोक आहेत. नोकरी करणारे 80% लोक हे अनहॅपी आहेत. म्हणजे त्यांना सुख मिळत नाहीये त्याच्यातून, त्यांना त्याच्यातनं आनंद मिळत नाहीये, त्यांना फक्त त्याच्यातनं पगार मिळतोय आणि म्हणून ते काम करतायत. त्यामुळे ते असं काम करतायत जे काम त्यांना आवडत नाहीये, अशा लोकांबरोबर काम करतायत जे लोक त्यांना आवडत नाहीयेत, अशा बॉस बरोबर काम करतायत किंवा अशा बॉसला रिपोर्ट करतायत जो बॉस त्यांना आवडत नाहीये किंवा तो माणूस आवडत नाहीये. त्यांना जर चान्स दिला तर हे तिन्ही गोष्टी त्यांना बदलायला आवडेल, पण पगार चालू आहे, फॅमिली आहे, EMI आहे, बिलं भरायची आहेत, म्हणून हे लोक काम करत असतात. आणि 80% लोक अनहॅपी आहेत. आणि म्हणून आपण बघतो की शनिवारी रविवारी लोक इतकं का एन्जॉय करतात. शनिवारी एन्जॉय का करतात, रविवारी एन्जॉय का करतात, कारण पूर्ण आठवडा ते एन्जॉय करत नाहीत ऍक्च्युली. आणि हा उद्योजक जो असतो तो 24 तास 7 दिवस 12 महिने वर्षभर एन्जॉय करत असतो, कारण तो फ्रीडम असतो त्याच्याकडे, त्याला करायचं तो फ्रीडम असतो. आणि म्हणून 80% पीपल इन जॉब आर नॉट हॅपी. ओके, नेक्स्ट इज 7.5 लाख इंजिनियर्स एका वर्षामध्ये बाहेर पडतात, आणि त्यातले 60% हे जॉबलेस असतात. म्हणजे मुंबईमध्ये तर इतकी भयानक परिस्थिती आहे की आम्ही ओला उबर जेव्हा वापरतो, टॅक्सी जी असते ओला आणि उबर, त्यातले जे ड्रायव्हर असतात हे इंजिनियर्स आणि CAs आणि तशा प्रकारचे एज्युकेशन, MBAs वाले पण मी बघितलेले आहेत. मी तर जास्त
उबर प्रिफर करतो, पण मुंबईमध्ये पार्किंगचा खूप प्रॉब्लेम असतो. त्यामुळे उबरमध्ये प्रत्येक व्यक्तीशी बोलत असतो. एखादा माणूस आणि बरेचसे लोक बाहेरून येतात, ही मुंबईतली मुलं नसतात ऍक्च्युली, बाहेरून येतात. आणि मग तो मराठीत बोलला की त्याला विचारतो, अरे कुठल्या गावचा, आणि मग काय करतो, मग तू इकडे उबर का चालवतो, तर तो म्हणतो मी इंजिनिअरिंग केलंय, एमबीए केलंय, पण आता नोकरी नाही, मग काय करणार, मग मी टॅक्सी चालवणार. सो ही परिस्थिती आहे सध्या. आणि हे सांगणार, त्यांना हँड होल्डिंग करणार कोणी नाहीये. आणि मागे तुम्ही न्यूजपेपर मध्ये बघितलं असेल तर हे गुगल करून बघू शकता तुम्ही. पोलीस भरती जेव्हा होते त्यावेळी तुम्हाला न्यूज अशा येत असतील बघा, त्याच्यामध्ये हवालदार ही जी पोझिशन असते, हवालदार, याची ऍक्च्युली एज्युकेशन त्यांना फक्त मला वाटतं 12वी लागत असेल, पण तिकडे MA केलेले लोक येतात, PhD केलेले लोक येतात त्या पोझिशनला, MBA केलेले लोक येतात, आणि इंजिनियर येतात त्याच्यामध्ये. दिस इज द सिच्युएशन अबाउट जॉब्स. त्यामुळे आणि आता तर ह्या परिस्थितीनंतर इतकी भयंकर परिस्थिती होणार आहे ह्या सध्याच्या पॅन्डेमिकमुळे, तर आणखीन नोकऱ्या जाणार आहेत, आणि ज्या लोकांच्या नोकऱ्या आहेत त्या पण जाणार आहेत. त्यामुळे नवीन नोकऱ्या तर खूप मोठं चॅलेंज होणार आहे. त्यामुळे आता बिझनेस हे ऑप्शन नाहीये, हे कंपल्सरी आहे. प्रत्येकाने बिझनेस मध्ये यायलाच हवं. आणि बिझनेस मध्ये तुम्ही जॉब मागायच्या ऐवजी तुम्ही जॉब देऊ शकता लोकांना. म्हणजे जर तुम्ही बिझनेस मध्ये आलात तर तुमच्या आजूबाजूच्या 4-5 लोकांना तुम्ही जॉब देऊ शकता. दॅट इज द पॉवर. नेक्स्ट, एंटरप्रेन्योर फॅक्टरी. आम्ही गाईड म्हणून काम करतो. कोणीतरी ड्रॉ करतोय स्क्रीनवर, प्लीज नका करू. ओके, सो आमचं विजन काय आहे BSSचा? रीच टू 10 lakh पीपल अँड परस्यू 10,000 पीपल टू बिकम एंटरप्रेन्योर्स बाय 2030. पुढच्या 10 वर्षामध्ये 10 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं. जसं आज आम्ही 100 लोकांपर्यंत पोहोचतोय, तर 10 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं, आणि त्यातल्या 10,000 लोकांना उद्योजक करायचं. जर तुम्ही 10,000 लोकांना बिझनेसमध्ये आणलं तर एक माणूस ऍव्हरेज 10 लोकांना नोकरी देऊ शकतो, आणि तितक्या नोकऱ्या आपण क्रिएट करू शकतो. आणि मिशन इज टू क्रिएट एंटरप्रेन्योरशिप. सो आम्ही काय करतो, यासाठी कॉलेज वर्कशॉप्स करतो, मोटिवेट करतो युथला, नॉट मुंबई पण सबबच्या पेक्षा बाहेर रुरल मध्ये जाऊन करतो. आय डोंट नो हाऊ टू स्टॉप दिस. कोणीतरी प्लीज स्क्रीनवर काय ड्रॉ करू नका. Education about MSME, other schemes, empowerment of women entrepreneur, SMME, आणि एंटरप्रेन्योर हेल्पलाईन. म्हणजे तुम्ही जर कॉल केला तर आम्ही तुम्हाला काही गोष्टीची क्लॅरिटी देऊ शकतो. सो अशा काही ऍक्टिव्हिटीज आम्हाला करायच्या आहेत, आणि आम्ही त्या करतोय सध्या. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, की जर तुम्हाला असं वाटत असेल की बिझनेसमध्ये खूप पैसे लागत असतील, तर ह्या काही बेसिक एक्झाम्पल आहेत बिझनेस कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो. मुंबईमध्ये ना हे असे बिझनेसेस खूप चालतात. म्हणजे सकाळी लोक लवकर घरातून निघतात 7 वाजता वगैरे, कारण 9ला ऑफिसमध्ये पोहोचायचं असतं, आणि 7 वाजता घरी प्रत्येक वेळेस ब्रेकफास्ट तयार नसतो. तर मग कोणी पोहे, इडली असं स्टेशनच्या बाहेर घरगुती, म्हणजे घरातली ती महिला असते ती, किंवा त्यांचा मुलं असतात, हे एक असे 2-3 डबे उपमा किंवा पोहे किंवा शिरा असं करून स्टेशनच्या बाहेर उभे राहतात, आणि सकाळी 7 ते 10 या 3 तासच फक्त तो व्यवसाय करतात. म्हणून ह्याच्यासाठी काही जास्त भांडवल लागत नाही. सो लेट सी, तर एक साधा वडापाव आपण सुरू केला. वडापावचा खर्च जो आहे ना तो 4 ते 6 रुपये येतो, ऍव्हरेज 5 रुपये पकडतो मी. ओके, बाकीचा एक्सपेन्स 600 रुपये.
जे ट्रॅव्हल रिक्षा आहे ते वगैरे टोटल समजा तुम्ही 100 वडापाव विकले तर 1100 रुपये खर्च आला. पण टोटल क्वांटिटी जर तुम्ही 100 विकली तर तुम्हाला जवळजवळ 2800 रुपये त्याच्यातनं कलेक्शन होऊ शकतं. त्यामुळे एखाद्या पोहेची स्टॉल टाकला किंवा इडली वडा टाकला किंवा सँडविच टाकला राईट, आणि त्यामुळे डेली तुम्हाला 1700 रुपयाचा प्रॉफिट मिळू शकतो फक्त 1100 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर. रोज 1100 रुपयाचा माल घ्यायचा, त्याचं हे नाश्ता बनवायचा, आणि संध्याकाळी जर तुम्ही तो विकलात तर तुम्हाला रोज 2800 रुपये मिळू शकतात आणि 1700 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो. रोज 1700 म्हणजे महिन्याला 50,000 रुपये मिळू शकतात. त्यामुळे आता विचार करा, जर तुम्ही आता नोकरीला गेला तर तुम्हाला 50,000ची नोकरी किती लोकांना मिळेल? खूप रेअरली मिळेल. 50,000 पगार व्हायला पण तुम्हाला 2-3 वर्ष लागतील. बरेचसे लोक ना 15-20 हजारामध्ये नोकरी करायला तयार असतात आणि 8-12 तास काम करायला तयार असतात. सो इतकी छोटी गोष्ट आहे, पण ही सहज करण्यासारखी गोष्ट आहे, पण खूप लोक करायला घाबरतात, कारण एकतर त्यांना कोणी समजावून सांगणारं नसतं, किंवा कारण 1100 रुपये प्रत्येकाकडे असतात किंवा ऑर्गनाईज करू शकतो माणूस नातेवाईकांकडनं किंवा मित्रांकडनं तेवढे पैसे जमा करू शकतो. घरी समजा आपल्याकडे एक 50 पाहुणे आले तर आपण काहीतरी चहा नाश्ता करतोच ना कधीतरी, त्यामुळे तितके पैसे असतात आपल्याकडे. त्यामुळे सकाळचा जो बिझनेस आहे पोह्यांचा आणि उपमा, शिरा, इडली याचा, हा सुद्धा इतका सक्सेसफुल आहे. एक मोठी सक्सेस स्टोरी आहे जी तुम्ही गुगलवर वाचू शकता. डोसा प्लाझा नावाचा एक बिझनेस आहे. डोसा प्लाझा हा वाशीमध्ये त्याची हातगाडी होती आणि तो डोसा विकायचा हातगाडीवर बरोबर, आणि त्यांनी थोडासा चांगला बिझनेस केला, चांगला प्लॅनिंग केलं, चांगले प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे डोसे केले, आणि 20 वर्षापूर्वी तो तिकडे गाडी लावायचा वाशी स्टेशनच्या बाहेर. पण आज त्याच मॉलमध्ये त्याची 2 हॉटेल्स आहेत आणि भारतभर त्याची एक 101 आउटलेट्स आहेत, फ्रँचायझी आउटलेट्स आहेत, आणि नुसतं भारत नाही तर दुबईमध्ये सुद्धा त्याचे हॉटेल्स आहेत. त्यामुळे 20 वर्ष जो माणूस हातगाडीवर डोसा विकत होता तो आज 100 करोडपेक्षा जास्त बिझनेस करतो. त्यामुळे इट इज पॉसिबल. जर तुम्हाला वाटत असेल की बिझनेससाठी पैसा लागतो तर चूक आहे. बिझनेससाठी चांगलं गायडन्स लागतं, मेहनत करण्याची तयारी लागते, स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी लागते, आणि थोडीशी डेअरिंग लागते, आणि ह्या गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती उद्योजक बनू शकतो. ओके, अशाच प्रमाणे बरेच असे बिझनेस आहेत जे तुम्ही चालू शकता. चहाचा बिझनेस तर 5 टाइम्स त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. म्हणजे जर तुम्ही 200 रुपयाचं सामान घेतलं आणि चहा बनवला तर त्याचे 1000 रुपये होतात. त्यामुळे होममेड आईस्क्रीम्स तुम्ही करू शकता, माशाचं करू शकता. आय डोंट नो त्या भागामध्ये किती होऊ शकतं, पण मुंबईमध्ये डेफिनेटली फिश सप्लाय हा एक मोठा बिझनेस आहे. मँगो आता तर सीझन आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला ना कन्साइनमेंट बेसिसवर सामान मिळतं. म्हणजे काय, समजा एखाद्या व्यक्तीने एक ट्रकभर आंबे आणले असतील आणि त्या व्यक्तीला जाऊन तुम्ही म्हणालात की ठीक आहे, मी एक तुमचा आंबा जाऊन काही लोकांना विकू का, तर तो 100% म्हणेल की विक, आणि त्याला जर 10 रुपये मिळत असतील तर तो तुम्हाला 5 रुपये त्यातले नक्की देईल, कारण आज सगळ्यात जास्त पैसे जो माणूस विकू शकतो ना त्याला मिळतात. त्यामुळे होलसेल रिटेल या बिझनेसमध्ये तुम्ही खूप कमवू शकता. होलसेल भाजीपाला होलसेल करू शकता, पाणीपुरीचा बिझनेस होऊ शकतो, दाबेली, डबल रोटी म्हणतात त्याला, वडापाव, गारमेंट रिसेल. कितीतरी लोक असे आहेत मार्केटमध्ये की ज्यांच्याकडे खूप सामान आहे. म्हणजे गारमेंटचे बिझनेस करणारे लोक तुम्ही बघितलं तर दुकान भरून त्यांच्याकडे सामान असतं, पण त्यांच्याकडे कस्टमर नसतात. तर आपण त्यांच्याकडे गेलो आणि म्हणाले की ठीक आहे, तुमचे काही प्रोडक्ट्स मी जर मार्केटमध्ये विकायला सुरुवात केली तर तुम्ही मला द्याल का तुमचे प्रोडक्ट्स, तर ते आनंदाने देतील, कारण जर तुम्ही विकत असाल तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सध्या सगळ्यात बेस्ट काय आहे की आपण सगळे फेसबुक आणि युट्यूब आणि सोशल मीडिया वापरतो, पण फेसबुकमध्ये मार्केट प्लेस नावाचा एक सेक्शन आहे. तुम्हाला माहित नसेल तर तो चेक करा. मार्केट प्लेस म्हणजे, आता ना हे लिहिणाऱ्याचं नाव येत आहे, त्यामुळे प्लीज स्क्रीनवर लिहू नका. सो फेसबुकमध्ये मार्केट प्लेस नावाची एक जागा आहे. मार्केट प्लेस म्हणजे जिकडे तुम्ही स्वतःचं प्रोडक्ट डिस्प्ले करू शकता, तुमच्या एरियामध्येच डिस्प्ले करू शकता, आणि जर ऑर्डर मिळाली तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून ते डिलिव्हरी पण करू शकता. तर मार्केट प्लेस तुम्ही प्रत्येकाने चेक करा. त्याच्यामध्ये तुम्ही असे प्रोडक्ट्सचे फोटो टाकू शकता. फक्त प्रोडक्ट आणायची पण गरज नाहीये, त्या प्रोडक्टचे फोटो टाकायचे आणि त्या फोटोवर फक्त ऑर्डर मिळते.
तुम्ही सांगितलेत की माझ्याकडे आता हापूस आंबे अवेलेबल आहेत, तुम्हाला हवे असतील तर सांगा, तर लोक तुम्हाला कॉल करून सांगतील की ठीक आहे मला 5 डझन हवे, 5 डझनचे एवढे पैसे, मग त्यांनी पैसे ट्रान्सफर केले की आपण ज्याच्याकडे ऍक्च्युली आंबे आहेत त्याच्याकडनं घेऊन तुम्ही त्याला डिलिव्हरी करू शकता आणि मध्ये तुम्ही तुमचं कमिशन घेऊ शकता. तो असाही बिझनेस होऊ शकतो आय नो. आणि ह्या जर 3 महिन्यामध्ये तुम्ही 1000 डझन जर विकले आंबे, 1000 डझनला किती लागतील? 200 कस्टमर लागतील. 2 महिन्यामध्ये 200 कस्टमर म्हणजे महिन्याला 100 कस्टमर, यु नो, ऍव्हरेज. हे जर केलं तर तुम्ही खूप पैसे कमवू शकता आणि दॅट विल बी अ बिझनेस. त्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट असेल, तुम्हाला डिलिव्हरी असेल, तुम्हाला प्रोडक्टची कॉस्ट असेल, तुम्हाला कस्टमरला कन्व्हिन्स असेल, यु नो, तर ह्या गोष्टी तुमचं ट्रेनिंग याच्यामध्ये चालू होऊ शकतं. एलईडी बल्ब मॅन्युफॅक्चरिंग यु नो आहे. ट्रेडिंग 3 प्रकारचे बिझनेस असतात. आपल्याला बिझनेस म्हणजे एकच माहित असतो की मोठी जागा घ्यायची, मग एक फॅक्टरी बांधायची, मग त्याच्यामध्ये मशीन आणायची म्हणजे बिझनेस, असं नाहीये. तो मॅन्युफॅक्चरिंग एक प्रकारचा बिझनेस झाला. दुसरा बिझनेस असतो ट्रेडिंगचा बिझनेस. हे आम्ही मॅक्सिमम जे तुम्हाला सांगितले ते ट्रेडिंग बिझनेस आहेत. गार्मेंटचा बिझनेस, फ्रूटचा बिझनेस, यु नो, व्हेजिटेबलचा बिझनेस, फिशचा बिझनेस, हे ट्रेडिंग बिझनेस आहे. ट्रेडिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे ते प्रोडक्ट असतं, ते आपण आणायचं आणि ते जाऊन विकायचं. जर तुमच्या भागामध्ये द्राक्ष जास्त असतील तर त्या शेतकऱ्याला सांगायचं किंवा तुझे द्राक्ष मी विकतो, यु नो, किंवा फणस असेल किंवा नारळ असेल, तो हे ट्रेडिंग झालं. तुम्ही ह्या प्रोडक्टचं ट्रेडिंग करताय. तर पहिला प्रकार असतो बिझनेसचा मॅन्युफॅक्चरिंग, दुसरा असतो ट्रेडिंग आणि तिसरा असतो सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट सर्व्ह करू शकता. म्हणजे हल्ली बऱ्याच प्रकारच्या जसं एसी सर्व्हिसिंग झालं किंवा कम्प्युटर रिपेअर झालं, लॅपटॉप रिपेअर झालं, यु नो, ह्या फोटोग्राफी झाली, ह्या सगळ्या सर्व्हिस रिलेटेड गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला ऍक्च्युली भांडवल झिरो लागतं. कारण तुमच्याकडे फक्त एक टूल किट असेल तर तुम्ही सर्व्हिसचं काम करू शकता. यु नो, मेकॅनिकल काम असतं, इलेक्ट्रिकल काम असतं, हे सगळं सर्व्हिस रिलेटेड मध्ये आलं. राईट. LIC झालं, LIC सर्व्हिस सेक्टर मध्ये आहे, यु नो. त्यामुळे हे 3 प्रकारचे बिझनेस असतात: मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि सर्व्हिस. आणि सर्व्हिसला 0 प्रॉफिट कॅपिटल लागतं. ट्रेडिंगला थोडं तरी लागेल, पण मॅन्युफॅक्चरिंगला सगळ्यात जास्त लागतं. सो सर्व्हिस पासून आपण सुरू करू शकतो, सर्व्हिस इंडस्ट्री, किंवा ट्रेडिंग मध्ये आपण करू शकतो. ओके, गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड. थिंग्स टू आयडेंटिफाय टू स्टार्ट अ बिझनेस. काय प्रोसेस आहे, यु नो. आणि हे जरी मी तुम्हाला सांगत असेल तरी इंटरनेटवर आणि युट्यूबवर सगळं अवेलेबल आहे, यु नो. हे जे प्रश्न तुमच्या मनात आहेत ते युट्यूबवर जाऊन तुम्ही टाईप करू शकता. हाऊ टू स्टार्ट अ बिझनेस असा जर तुम्ही युट्यूबवर प्रश्न टाकला तर तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळतील जे तुम्हाला फ्री गायडन्स देतील की बिझनेस कसा करायचा. सेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी सेल्सचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. सेल्सचा प्रोसेस समजून घ्यावा लागतो. सेल्स कसा करायचा, सेल्स कसा यु नो पिच करायचा, आपलं प्रोडक्ट कसं समजून सांगायचं लोकांना, लोकांना जर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं कशी द्यायची, असा एक सगळा विषय आहे तो सेल्सचा. त्याचे ऑनलाईन तुम्हाला फ्री व्हिडिओज मिळतील. फायनान्स मॅनेजमेंट, प्रोडक्ट नॉलेज, मार्केट सर्वे, मार्केटमध्ये सध्या कुठलं प्रोडक्ट चालतंय तेच प्रोडक्ट तुम्हाला विकावं लागेल. तुम्हाला एखादं प्रोडक्ट विकायचं आहे आणि जर त्याचं मार्केट नसेल तर तुम्ही ते प्रोडक्ट विकू शकत नाही. कस्टमर आयडेंटिफिकेशन. आपला कस्टमर कसा ओळखायचा, यु नो. जर मी आंबे विकतोय आणि आंब्याची प्राइस समजा एका पेटीची आहे 1000 रुपये फॉर एक्झाम्पल, तर 1000 रुपयाची पेटी कोण घेईल हे कसं ओळखायचं. तर मग तो कुठे राहत असेल, त्याची आर्थिक परिस्थिती काय असेल, त्याचं बॅकग्राऊंड काय असेल, त्याचं घर कसं असेल, त्याच्याकडे गाडी असेल की नसेल, असं त्या कस्टमर बद्दल एक थोडंसं आयडेंटिफिकेशन करायचं. स्किल्स रिक्वायर्ड. तुम्हाला काय स्किल्स लागतील? प्रचंड डिसिप्लिन लागते. कस्टमरचा कॉल घेण्यासाठी तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. वेंडर शोधावे लागतील, असे लोक शोधायला जे तुम्हाला रॉ मटेरियल देतील, त्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला देऊ शकतील. आणि मेंटर असावे तुमच्या बिझनेसमध्ये. इनिशियल लेवलला कुठल्या तरी एका व्यक्तीला जाऊन सांगायचं की मला बिझनेसमध्ये तुम्ही गाईड कराल का, आणि 100% लोक रेडी होतात गाईड करायला, कारण लोकांना गाईड करायला खूप आवडतं. त्यामुळे यू शुड हॅव अ मेंटर इन युअर बिझनेस. ओके. सो एम्प्लॉयमेंट मध्ये पण लोक कसं आहे ना की एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे द बिग अमेरिकन ड्रीम.
अमेरिकन ड्रीम पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे ते जरी अमेरिकन ड्रीम म्हटलं असेल तरी जगामध्ये प्रत्येक व्यक्तीची 5च स्वप्न असतात, की त्याला चांगला अभ्यास करायचा असतो, त्याला एक चांगली नोकरी मिळवायची असते, मग त्याला लग्न करायचं असतं, मग त्याला फॅमिली वाढवायची असते, मग त्याला एक घर घ्यायचं असतं, मग त्याला एक गाडी घ्यायची असते, मग त्याला थोडंसं फिरायला जायचं असतं बरोबर भारतामध्ये किंवा अब्रॉड, आणि थोडंसं मग घरच्यांसाठी सिक्युरिटी करायची असते, फायनान्शियल सिक्युरिटी. हे झालं की त्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं माझं काम संपलं बरोबर. आणि हा ट्रॅप आहे आणि जो एम्प्लॉई लोक असतात ना, म्हणजे जे तुम्हाला नोकरी देतात ते मुद्दामून अशा गोष्टी तुम्हाला जास्त देतात की ज्याच्यामुळे तुम्ही ह्या ट्रॅप मध्ये अडकून बसाल. पण तिकडे आपण जरी सेफ असलो तरी ग्रो होत नाही आपण, आणि म्हणून थोडस ड्रीम बिग असायला हवं सो मोठा विचार थोडासा करायला हवा रादर दॅन जस्ट दिस 5 थिंग्स. स्किल अँड ऍटिट्यूड जसं म्हणालो की यू नीड एक्स्ट्रा एफर्ट टू लर्न युअर प्रोडक्ट. सो मगाशी जे पॉईंट सांगितले तेच पॉईंट आपण आता डिटेलमध्ये बोलतोय की प्रचंड डिसिप्लिन लागते. आमचा एक मित्र आहे चंद्रराज रहाटे म्हणून, LIC काम करतो. तर तो गेली 20 वर्ष मी त्याला ओळखतो, पण त्याची एवढी प्रचंड डिसिप्लिन आहे की LIC मध्ये तो आधी साधी एक बॅग घेऊन फिरायचा आणि तो कल्याणला राहायचा आणि मुलुंडला वगैरे असा येऊन तो फिरायचा. पण त्यावेळेपासून तो एक गोष्ट रोज करतो आणि ती म्हणजे काहीही झालं म्हणजे कसंही झालं तरी, आता पण मी त्याला विचारलं आता लॉकडाऊन आहे तर काय करतोय, तर तो म्हणतो मी रोज 5 नवीन लोकांशी भेटतो आणि बोलतो. तर हे गेली 20 वर्ष करतोय. सो दॅट काइंड ऑफ डिसिप्लिन तुम्हाला लागते जर तुम्हाला चांगलं सेलिंग करायचं असेल. तर ती जी मेहनत करण्याची तयारी असते ती आपल्या प्रत्येकामध्ये डेव्हलप करावी लागेल. सो दॅट स्किल आणि ऍटिट्यूड नीड्स टू बी इम्प्रूव्ड. एक ट्रायंगल असतो सक्सेसचा, त्याच्यामध्ये 3 बाजू असतात. एक असतं नॉलेज, दुसरं असतं स्किल आणि तिसरं असतं ऍटिट्यूड. नॉलेज तुम्हाला मिळतं सगळीकडे, पण स्किल आणि ऍटिट्यूड हे आपल्याला डेव्हलप करावं लागतं. ओके. आणि बरेच आता पण आपल्याकडे बऱ्याच अशा स्किल्स आहेत की ज्याच्यामध्ये ना बिझनेस होऊ शकतो. मुंबईमध्ये मी बऱ्याच ठिकाणी कोवर्किंग प्लेसेस असतात ना, म्हणजे स्टार्टअपची असे कम्युनिटी असते, एकाच ठिकाणी सगळे नवीन बिझनेस करणारे लोक बसतात. अशा ठिकाणी मी बऱ्याचदा ट्रेनिंग द्यायला जातो. तर तिकडे एका व्यक्तीने एक मस्त बिझनेस मॉडेल केलं होतं की आपल्या घरी आपल्या सगळ्यांना आता मोबाईल वापरता येतो, आपल्या सगळ्यांना टाटा स्काय चालवता येतं, किंवा आपल्या सगळ्यांना कुठलं तरी दुसरं इक्विपमेंट असेल तर ते चालवता येतं व्यवस्थित, ब्लूटूथ कनेक्ट करता येतं, वायफाय कनेक्ट करता येतो. पण आपल्या घरी जे वयस्कर लोक आहेत तर त्यांना हे जमत नसतं, किंवा वॉशिंग मशीन लावता येत असते, किंवा फ्रीजची सेटिंग करता येत असते, किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर तो वापरता येत असतो. पण घरातले जे सिनियर लोक असतात ना त्यांना ते येत नाही. आणि हे सगळं ना कॉलेजच्या मुलांना इझिली येतं, 10वी-12वीच्या मुलांना. तर एका मुलांनी असा कॉन्सेप्ट केला की तो हे जाऊन आपल्या घरी येतो आणि आपल्या मोठ्या लोकांना, घरातले जे मोठे लोक असतात त्यांना हे बसून 1 तासभर शिकवतो व्यवस्थित. तुम्ही घरी हा प्रॉब्लेम अनुभवला असेल की घरच्यांना तुम्ही स्मार्टफोन जरी दिलात तरी, किंवा त्यांच्याकडे असेल तर त्यांना तो वापरता येत नसतो, आणि त्यांना ते शिकवायला पण परत परत शिकवावं लागतं, कारण त्यांच्या लक्षात राहत नाही. समजा आपल्याकडे वॉशिंग मशीन असेल तर आपल्याला ती त्यांना शिकवता येत नाही. तर ह्या मुलांनी हा बिझनेस सुरू केला, आणि ते मुंबईमध्ये खूप असे लोक आहेत की ज्यांच्याकडे चांगले ते पैसे देऊ शकतात या सर्व्हिसचे, आणि पर आवर 200-300 रुपये ते चार्ज करतात. आणि तो मुलगा येतो, 10वी-12वीतला मुलगा असतो, तो घरी येतो आणि त्या जे वयस्कर लोक असतात, सिनियर सिटीजन, त्यांना हे सगळ्या टेक्नॉलॉजी शिकवत असतो की वायफाय कसा हे करायचा, किंवा ईमेल कसा चेक करायचा, किंवा जो ब्लूटूथ कसं कनेक्ट करायचं, किंवा तुमचा टीव्ही, स्मार्ट टीव्ही कसा ऑपरेट करायचा, किंवा मोबाईल कसा हे करायचा. अशा सगळ्या गोष्टी शिकवतात. सो ह्याला तर काहीच पैसे लागत नाहीत, म्हणजे यांनी झिरो याच्यामध्ये. आणि एक माणूस दिवसातनं 2-3 घरी जरी गेला तरी रोजचे 1000 रुपये मिळतात त्याला. रोजचे 1000 म्हणजे महिन्याला 25,000 रुपये झाले कमीत कमी. 10वी-12वीतल्या मुलाला 25,000 हा खूप मोठा बिझनेस आहे. आणि ही सर्व्हिस इंडस्ट्री पुढे होऊ शकते. ओला, उबर, झोमॅटो, स्विगी ही जी नावं आपण बघतो, हे सगळं असंच आहे की त्यांच्याकडे ऍक्च्युली पैशाची गरज नव्हती, फक्त त्यांच्याकडे मॅनपॉवर होता, आणि तो मॅनपॉवर वापरून त्यांनी जो लोकांचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला. तो आपल्या आजूबाजूला कुठले प्रॉब्लेम्स आहेत ते बघायचे, आणि त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स म्हणजे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी.
आमचा आणखीन एक मित्र आहे वसईला, फरसान बनवतो तो. तर तो मॅन्युफॅक्चरर आहे. तर त्यांनी काय केलं, तिथल्या आजूबाजूच्या कॉलेजमध्ये सांगितले की जर तुम्हाला पार्ट टाइम बिझनेस करायचा आहे तर आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला आमचे जे फरसाणचे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही तुम्हाला एक एक सॅम्पल म्हणून देऊ आणि तुम्ही पूर्ण वसईभर प्रत्येक शॉप टू शॉप जाऊन सांगा की हे प्रोडक्ट आहे, त्याच्या तुम्ही 5-5 पीसेस ऑर्डर करा आणि तुमच्याकडे फक्त एकच पीस ठेवायचा असतो, त्यामुळे तुम्हाला जास्त वजन पण घेऊन फिरायचं नाही. अशी 5 पॅकेट ते लोक घेऊन फिरतात आणि तो मुलगा आता महिन्याला 10-15 हजार रुपये कमवतो एज्युकेशन करता करता. सो अशी एक बिझनेस प्रत्येक व्यक्ती करू शकतो, फक्त त्याला थोडंसं गायडन्स आणि थोडंसं डेअरिंग करावं लागतं. जितक्या लवकर तुम्ही बिझनेस सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही पुढे जाऊन मोठा बिझनेस कराल. कारण जर तुमची अपेक्षा असेल की तुम्हाला आता अभ्यास केल्यानंतर खूप मोठी नोकरी लागणार आहे, तर खूप कमी लोकांना नोकरी चांगली मिळते. आणि जर तुम्ही कॉम्पिटिशन बघितली असेल मगाशी, इतके लाखोनी इंजिनियर आणि ग्रॅज्युएट्स बाहेर येत आहेत, पण तितक्या नोकऱ्या वाढत नाहीयेत. त्यामुळे आणि म्हणून लोक खूप त्रास असेल जॉब करण्यामध्ये तरी लोक नोकरी करतात. आणि मुंबईमध्ये सांगतो की इतका प्रवास करून, इतका त्रास करून, इतका जीव रिस्क मध्ये टाकून लोक नोकरी करतात. त्यापेक्षा थोडी डेअरिंग केली जास्त तर तुम्ही एक चांगला बिझनेस करू शकता. आणि 20-25 हजाराची नोकरी करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा कमी मेहनतीमध्ये तुम्ही तेवढेच पैसे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकता. तर हा आता पर्याय हा एकच आहे, टू स्टार्ट बिंग सेल्फ एम्प्लॉयड. ओके, अशा काही सक्सेस स्टोरीज आहेत आपल्याकडे. आमच्याच BSSच्या ग्रुपमध्ये आपले जे ट्रस्टी आहेत दत्ता आदाते, ते बिल्डर आहेत आणि त्यांची कर्जतला त्यांचा प्रोजेक्ट सुरू आहे. तर तिकडे त्यांच्याकडे एक सुपरवायझर होता चंद्रकांत ठाकरे नावाचा. तर ही पहिली केस सक्सेस स्टोरी मी तुम्हाला त्यांच्यातनं सांगतो. तर दत्तांनी काय केलं की तो सुपरवायझर होता, तो त्याला दिवसभर तसं काय काम नसायचं आणि त्या प्रोजेक्टवर त्यांनी काही लोकांना पजेशन दिलं होतं, म्हणजे फ्लॅट दिले होते. तर ते लोक तिकडे येऊन राहायचे विकेंडला. पण ते फार्म हाऊस टाईप असल्यामुळे किंवा असं थोडंसं सिटी पासून लांब असल्यामुळे आजूबाजूला हॉटेल्स वगैरे नव्हते. मग या चंद्रकांत ठाकरेंना आयडिया दिली दत्तांनी की तू ह्या लोकांना फूड सर्व्हिस किंवा केटरिंग सर्व्हिस दे आणि त्यासाठी लागणारी जी मदत आहे ती आम्ही करतो तुला. आणि मग यांनी त्याला एक 10-15 हजाराचं सामान घेऊन दिलं. मोठे सगळे भांडी असतात किंवा शेगडी असते, अशा गोष्टी दिल्या. आणि ते नवरा बायको आता केटरिंग सर्व्हिसेस करतात त्या एरियामध्ये आणि महिन्याला 25-30-40 हजार पण कधी कधी ते कमवतात. फक्त त्या तिथले येणारे जे टुरिस्ट आहेत किंवा ते जे फ्लॅट ओनर आहेत ऍक्च्युली, त्यांना शनिवार रविवारी फक्त पार्टी असेल त्यांची तर त्यांना स्वयंपाक करून देणं. सो असा एक जो नोकरी करणारा माणूस होता त्याला आम्ही एक थोडस मदत केलं. त्यांनी डेअरिंग केली आणि आता तो एक स्वतःच केटरिंग सर्व्हिस म्हणून चालू करतो आणि फक्त ह्या प्रोजेक्टसाठीच त्याला आपण कधी तर मदत केली होती, पण आता तो बाहेरची कामं पण घेतो. म्हणजे एखाद्या घरी बर्थडे असेल, कोणा घरी छोटस लग्न असेल किंवा छोटा कार्यक्रम असेल कुठलाही, तर फूड हे बनवून त्यांना देऊ शकतो, कारण यांच्याकडे आता रॉ मटेरियल आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. चिंतामणी शिरसाट म्हणून आपल्याकडे एक व्यक्ती होते, पुंडलिक लोकरे म्हणून आपले मेंबर आहेत BSSचे, त्यांच्याकडे ते जॉब करत होते. तर त्याला सुद्धा त्यांनी अशीच एक मदत केली आणि त्यांनी पण आता स्वतःचा एक बिझनेस सुरू केलेला आहे. तर आपण ऑलरेडी अशा बऱ्याच उद्योजकांना क्रिएट करतोय ऑलरेडी, ज्यांना करायची इच्छा आहे. तर तुमच्यापैकी कोणाला इच्छा असेल की एक छोटासा बिझनेस सुरू करायचा, तर विल डेफिनेटली बी हॅपी टू हेल्प यू. आम्ही नक्की तुम्हाला मदत करू. गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड. आय थिंक दॅट्स इट. इतकंच आहे. आता आपण प्रश्न उत्तर घेऊया. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या चॅट मध्ये टाईप करू शकता आणि त्या प्रश्नाची उत्तर आम्ही सगळे देण्याचा प्रयत्न करू. BSSचे पण काही मेंबर आहेत, ते सुद्धा उत्तर देऊ शकतात. तर आतापर्यंत जे तुम्ही ऐकलं ते कसं वाटलं ते तरी टाईप करा. कुठला मुद्दा आवडला तो तरी टाईप करा किंवा त्याच्या रिलेटेड एखादा प्रश्न असेल तर तो चॅट बॉक्स मध्ये टाईप करून तुम्ही पाठवू शकता. आपल्या सगळ्यांकडे चॅट बॉक्स आहे.
त्याचबरोबर जर तुम्हाला विचारायचं असेल एखादा प्रश्न तर तुम्ही चॅटमध्ये सांगू शकता आणि त्या व्यक्तीचा माईक आम्ही ओपन करू आणि तो माणूस मग तो व्यक्ती आम्हाला प्रश्न विचारू शकतो. सो पहिला एक प्रश्न आला यास्मित यांनी विचारला, एनी इंडस्ट्री एक्सपेक्टेड टू बूम आफ्टर लॉकडाऊन? येस, डेफिनेटली मेनी इंडस्ट्रीज आर गोइंग टू बूम. सगळ्यात मोठी इंडस्ट्री जी वाढणार आहे ती लॉजिस्टिक इंडस्ट्री वाढणार आहे. कारण लोक आता मॉलमध्ये किंवा बाहेर फिरायला जायला घाबरणार आहेत, त्यामुळे ते घरी बसून गोष्टी ऑर्डर करणार आहेत. आणि बरेचसे लोक अजून म्हणजे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट हे सगळीकडे डिलिव्हर करत नाहीयेत. किंवा तुमच्याकडे पण ना लोक, मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. अमरावतीमध्ये आपले एक मित्र आहेत आणि त्यांनी अमरावतीसाठीच ना स्विगी सारखी एक सर्व्हिस सुरू केलेली आहे. स्विगी ही जी मोठी कंपनी आहे ती फक्त सिटीज मध्ये काम करते. म्हणजे लोकांना हॉटेलमधून फूड घरी आणून देणं एवढंच फक्त त्यांचं काम असतं. तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये एक 4-5 हॉटेल्स बरोबर टायअप करू शकता. कारण आता लोक हॉटेल्समध्ये जायला घाबरणार आहेत. लोक गर्दीच्या ठिकाणी जाणार नाहीये. त्यामुळे एखाद्या धाब्यावर किंवा हॉटेलमध्ये आधी आपण 200, 300, 500 माणसं बघत होतो शनिवार रविवारी. आता तसं होणार नाहीये, कारण तितकं सोशल डिस्टन्सिंग आता कंपल्सरी होणार आहे. त्यामुळे होम डिलिव्हरी ऑफ फूड हे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि होम डिलिव्हरी ऑफ आयटम्स ऑनलाईन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर 2 गोष्टी तुम्ही करू शकता. एक तर तुमच्याच आजूबाजूला 10 किलोमीटर मध्ये जर एखादं मोठं हॉटेल असेल तर त्यांना सांगू शकतो की तुमचे प्रोडक्ट्स आम्ही तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचू शकतो. आणि असे तुम्ही एक 25 हॉटेल्स बरोबर टायअप केलं तर हे अमरावतीची मुलं आहेत ती रोज 400 डिलिव्हरी करतात. 6च मुलं आहेत फक्त, सायकलवर डिलिव्हरी करतात. 600 डिलिव्हरी करतात आणि प्रत्येक बिलच्या मागे जो तो हॉटेल ओनर आहे ना त्यांना 10% कमिशन देतो. म्हणजे जर 200 रुपयाचं बिल झालं तर यांना 20 रुपये मिळतात. पण फक्त सायकलवर फिरायचं असतं, त्यामुळे पेट्रोल पण खर्च नसतो. आणि होम डिलिव्हरी हा सगळ्यात मोठा बिझनेस वाढणार आहे. आणि लॉजिस्टिक म्हणजे मी जर अमेझॉन वरून काही ऑर्डर केलं, फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केलं तर तुमच्या गावापर्यंत पोचायला तुमच्या म्हणजे जे खेडेगाव आहे आपलं तिथे डिलिव्हरी अजून होत नाहीये. तर तुम्ही जर अशा ठिकाणी डिलिव्हरीचे ऑप्शन्स घेतले आणि अशा कंपन्यांबरोबर टायअप केलं, त्याला लास्ट माइल डिलिव्हरी असं म्हणतात. की अमेरिकेतून माल विमानातून येतो सिटीमध्ये, सिटीतून तालुक्यापर्यंत गाडीतून येतो, ट्रक मधून येतो. पण खेडेगावामध्ये ना जाण्यासाठी बाईक लागते, बाईक किंवा सायकल लागते. तर त्याला लास्ट माइल डिलिव्हरी असं म्हणतात. म्हणजे जसं त्या घरापर्यंत जाऊन, त्या गावात त्या घरापर्यंत जाऊन डिलिव्हरी करण्यासाठी ते ट्रक घेऊन जाऊ शकत नाहीत, पण त्यांना लास्ट माइल डिलिव्हरीला बाईक लागते किंवा सायकल लागते. तर असे डिलिव्हरीचे ऑप्शन तुम्ही डेफिनेटली सुरू करू शकता. आणि हे खूप वाढणार आहे, कारण लोक आता सगळं ऑनलाईन ऑर्डर करणार आहेत, ऑनलाईन युजर्स खूप वाढणार आहेत. त्यामुळे कुठली इंडस्ट्री बूम करणार आहे असं तुम्ही विचारलं तर लॉजिस्टिक इंडस्ट्री खूप बूम करणार आहे. फूड डिलिव्हरी खूप बूम करणार आहे. जेवढ्या अशा इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्या बूम करणार. फूड इंडस्ट्री इज गुड फॉर फ्युचर डेफिनेटली, पण ओनली डिलिव्हरी आता हॉटेल टाकायच्या ऐवजी ना किचन टाकायचं. किचन हा एक नवीन प्रकार आहे की मुंबईमध्ये बेहरोज बिर्याणी नावाचा एक ब्रँड आहे. त्यांचं हॉटेल नाहीये कुठे, पण सगळीकडे त्यांच्या ऍड असतात आणि एक नंबर असतो की तुम्ही बिर्याणी ऑर्डर करा, आम्ही तुम्हाला घरी पाठवतो. त्यामुळे जर तुम्ही घरी जरी बनवलं एखादं प्रोडक्ट आणि त्याची ऍडव्हर्टाईज केली व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर आणि सांगितले की आम्हाला ऑर्डर द्या, एक दिवस आधी ऑर्डर द्या, आम्ही तुम्हाला बिर्याणी बनवून पाठवून देऊ शकतो. एक बिर्याणी 150-200 रुपये किलो जाते, आय थिंक सो, आय डोंट नो, आय मे बी रॉंग, पण व्हॉट एव्हर. तुम्ही एवढं जरी सुरू केलं तरी तुम्ही एक बिझनेस चालू करू शकता घरून. सो किचन सुरू करा, हॉटेल सुरू करायच्या ऐवजी. Somebody is asking about, can I ask for some more sessions only for sales? मी फक्त तुम्हाला आता इंट्रोडक्शन देतोय अबाउट सेल्स. पूर्ण सेल्स शिकवायला खूप वेळ लागतो, पण आय एम टेलिंग यू, गुगल सारखं दुसरं टीचर नाहीये, गुगल सारखा दुसरा युनिव्हर्सिटी नाहीये, युट्यूब सारखं दुसरं ट्रेनिंग सेशन्स नाहीये. युट्यूब मध्ये जा आणि सांगा हाऊ टू इम्प्रूव्ह सेल्स. हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ व्हिडिओज आहेत तिकडे जे तुम्हाला मिळू शकतात. सो गुगल मध्ये जा. Can I ask for some more sessions for sales? New opportunity in real estate as
high density areas will live by people. डेफिनेटली रिअल इस्टेट वाढणारच आहे, कारण शेअर मार्केट आता खाली आलेलं आहे आणि इट विल टेक सम टाइम टू बिल्ड द कॉन्फिडन्स ऑफ पीपल. शेअर्स मध्ये परत टाकण्यासाठी लोकांना थोडंसं भीती वाटणार आहे आता. एक ठराविक वर्ग असतो ज्यांना भीती वाटते, किंवा एक ठराविक इन्व्हेस्टर असतात जे ट्रेडिशनल असतात खूप थिंकिंग नाही, त्यांना परत रिअल इस्टेटच प्रॉमिसिंग वाटणार आहे. त्यामुळे रिअल इस्टेट वाढू शकतं. विच इज द वन कॉमन क्वालिटी दॅट यू हॅव ऑब्झर्व इन मोस्ट सक्सेसफुल पीपल. मी म्हणालो ना की सक्सेसफुल लोकांमध्ये करेज असतं. करेज. तुम्ही हुशार असून सक्सेसफुल होत नाही, मेहनत करून सक्सेसफुल होत नाही. तुमच्यामध्ये करेज नसेल, जर डेअरिंग नसेल, की मी फेल झालो तर चालेल पण मला हे करायचंच आहे, तरच फक्त माणूस सक्सेसफुल होतो. आणि हुशार माणसं आहेत ना, ती कन्सल्टंट होतात. म्हणजे ती कुणाच्या तरी हाताखाली अशी सेकंड असतात. म्हणजे त्यांचा हे असतो, ऍडवायझर होतो. हुशार माणूस हा ऍडवायझर होतो, पण जो डेअरिंग करू शकतो, रिस्क करू शकतो, तो माणूस उद्योजक होतो आणि तो माणूस सक्सेसफुल होतो. लॉकडाऊन बद्दल जास्त विचारू नका. लॉकडाऊन इज नथिंग, इट्स व्हेरी टेम्पररी. विच फील्ड विल बी मोर अफेक्टेड बाय लॉकडाऊन, आपल्याला देऊ शकतो उत्तर, पण दिस इज नॉट कनेक्टेड टू टुडेज टॉपिक. आज आपण हे विचारूया की बिझनेस कसा सुरू करायचा. आपण बिझनेस सुरू करण्यासाठी काय करू शकतो, किंवा तुमच्याकडे काय चॅलेंजेस आहेत, किंवा तुमच्याकडे तुमच्या ना आजूबाजूच्या एरियामध्ये चॅलेंजेस शोधा. काय चॅलेंजेस आहेत, आणि तो चॅलेंज इज त्या चॅलेंज जेव्हा तुम्ही एक चॅलेंज सॉल्व्ह करता तेव्हा त्यातनं बिझनेस निर्माण होतो. तुमच्या आजूबाजूला जर एखादी मोठी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येत असेल, एखादी टाउनशिप येत असेल, किंवा 1000 फ्लॅटचा बंगला एक हे येत असेल, टाउनशिप येत असेल, किंवा नवीन कुठेतरी डेव्हलपमेंट होत असेल, तर तिकडच्या लोकांना काय लागतंय त्याचा बिझनेस सुरू करायचा. त्यामुळे होम किचनला परमिशन लागतं का? येस लागतं. तुम्हाला फायर सेफ्टी, तुम्हाला फूड, त्याचे परमिशन लागतात, पण ते काढून देणारे लोक मिळतात, इझिली मिळतात. पॅक्ड व्हेजिटेबल, रेडी टू कुक फूड इंडस्ट्री विल बूम इन द फ्युचर. परफेक्ट. राज पुण्याहून आहेत. दिस विल डेफिनेटली. माझे वाडा पालघर इथे मिल्क कलेक्शन सेंटर आहे. 200 लिटर मिल्क आहे. ते मुंबईमध्ये कसे विकता येईल? डेफिनेटली विकता येईल. त्याचं तुम्ही मिल्क पासून मिल्क प्रोडक्ट बनवू शकता लोकली, आणि ते पाठवू शकता, कारण मिल्कचा लॉजिस्टिकचा प्रॉब्लेम असतो. आणि जर तुम्ही A2 मिल्क जर बनवू शकलात, A2 मिल्क असतं एक वेगळ्या प्रकारचं ऍडव्हान्स मिल्क असतं, किंवा जास्त पौष्टिक मिल्क असतं, तर त्या मिल्कला जास्त भाव आहे. त्यामुळे दॅट कॅन बी. सो तुम्ही असे प्रोडक्ट्स बनवा ज्याचं शेल्फ लाईफ जास्त आहे. शेल्फ लाईफ म्हणजे पेरिशेबल नाहीये, की जे लवकर खराब होत नाहीत, असे प्रोडक्ट्स मध्ये जा. त्यामुळे रिस्क कमी असते त्याच्यामध्ये. जर तुमचा स्वतःचा बिझनेस टाकायचा असेल. हाऊ टू कलेक्ट फायनान्स व्हेन आय स्टार्ट बिझनेस. फायनान्स कलेक्ट करण्यासाठी प्रत्येक उद्योजक फायनान्स हा दुसऱ्याकडनं जमा करतो. हावरे म्हणून एक बिल्डर आहेत मुंबईमध्ये, तुम्ही ऐकलं असेल नाव. त्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नावच आहे की बिझनेस तुमचा आणि पैसा दुसऱ्याचा. त्या पुस्तकाचं नावच ते आहे की बिझनेस तुमचा आणि पैसा दुसऱ्याचा. तो इनिशियली जेव्हा आपण छोट्या प्रमाणात चालू करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला ना आपलं ऍसेट असतं. ऍसेट म्हणजे आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे आपल्यावर प्रेम करत असतात, आपले मित्र असतात, आपले वेल विशर असतात. आणि बिझनेसमध्ये खरं तर ना विश्वास आणि तो जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत जे तुम्हाला मदत करायला तयार आहेत. अशा लोकांकडनं पैसे उसने घ्यायचे असतात. फ्रेंड्स, फॅमिलीज, इट इज द ओनली सोर्स ऑफ फर्स्ट बिझनेस. छोटा मॉडेल एक तुम्ही रन करून दाखवलात त्या पैशातनं, की मग बँकेकडे जाऊ शकता, आणि मग बँक तुम्हाला सांगते की हा बिझनेस तुम्ही 1 वर्ष करताय, एवढं तुम्ही आधी 50,000चं भांडवल होतं, आज तुमचं 5 लाखाचं टर्नओव्हर आहे, त्यामुळे आता आम्ही तुम्हाला थोडीशी मदत करू शकतो. त्यामुळे ज्याच्याकडे ज्यांनी प्रूव्ह केलेलं असतं त्यालाच बँक पैसे देते. बँकेत डायरेक्टली मिळणं अवघड आहे. मिळत नाही असं नाही, मिळतं, पण अवघड आहे ते. त्याला खूप पॅरामीटर्स लागतात, गॅरंटर्स लागतात, तुमच्याकडे ऍसेट असावे लागतात, मॉर्गेज लागतं काहीतरी, अशा सगळ्या गोष्टी असतात. पण फ्रेंड्स आणि फॅमिलीज त्यांच्याकडनं मागायचं. आपण फ्रेंड्स आणि फॅमिलीज कडनं का पैसे मागत नाही? कारण आपल्याला लाज वाटते. आणि आमचे एक मित्र आहेत, ते म्हणतात की जिसने की शरम उसके फुटे करम. त्यामुळे तुम्ही जितके लाजाल ना, तितके जिसने की शरम उसके फुटे करम,
और जिसने की बेशर्माई उसने खाई दूध मलाई असं असे ते आमचे मित्र म्हणतात. आणि तुम्हाला डेअरिंग लागतं. तुम्ही एक लिस्ट बनवा अशी 25 लोकांची, ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही 1,000 रुपये मागू शकता. 25 लोकांची लिस्ट बनवा, ज्यांच्याकडे तुम्ही 1,000 उसने मागू शकता. आणि जर 25,000 मिळाले तर 25,000 मध्ये चांगला बिझनेस सुरू होतो छोटासा. त्यामुळे पैसे लोकांकडनं मागायचे आणि फॅमिलीकडनं मागायचे. तुमचं गुडविल आहे. लोक फक्त फुकट उपदेश देतात. फुकट उपदेश देण्याच्या ऐवजी म्हणायचं मला तुम्ही मदत करा. खूप आपल्याला लोक पकडून पकडून गायडन्स देतात ना, तू असं कर, तू असं कर, तू असं केल्याने तू खूप मोठा होशील. ते सांगण्याच्या ऐवजी सांगायचं मला थोडे पैसे द्या, मी मला बिझनेस सुरू करायचा. पण हाऊ टू कन्व्हिन्स आवर फॅमिली फॉलो अप. खूप आपण काय करतो, मी एकदा प्रयत्न करतो, दुसऱ्यांदा प्रयत्न करतो, तिसऱ्यांदा प्रयत्न करतो आणि मग त्याचा नादच सोडून देतो. असं नाही करायचं. 100 वेळा प्रयत्न करायचा. आणि तुम्ही 100 वेळा प्रयत्न करताय याच्यानेच माणसं इम्प्रेस होतात. त्यामुळे कंटिन्युअस फॉलोअप, कंटिन्युअस एक्सप्लेन करत राहायचं. तुम्ही जर एखादी गोष्ट, आपण लहान मुलं कशी रडतात, ते एकदा मागून राहतात का, ते 100 वेळा मागतात. मग ते आई वडील वैतागून देतात शेवटी. राईट. आपण लहानपणी बॅट कशी मागत होतो, बॉल कशी मागत होतो, एकदा मागून काहीच मिळत नाही ना. त्यामुळे फॉलोअप करावा लागतो. एनी अदर क्वेश्चन्स? शेअर मार्केटमध्ये करिअर करू शकता, डेफिनेटली करिअर करू शकता. शेअर मार्केटचं एज्युकेशन घेऊ शकता. शेअर मार्केट इज अ व्हेरी गुड फील्ड. आपल्याकडे एक BSS चे मेंबर पण आहेत, सतीश आयरे, त्याचा लॉग इन पण आहेत. ही इज अ एक्सपर्ट इन शेअर मार्केट. ते तुम्हाला गाईड करू शकतात. ऑनलाईन बिझनेस खूप आहे. तुम्हाला एखादी गोष्ट शिकवता येत असेल तर इमिजिएटली, जसं हे आम्ही ऑनलाईन करतोय, हे आम्हाला जर ऑनलाईन करायचं नसतं तर आम्हाला सगळ्यांना तिकडे येऊन सुधाकर बरोबर येऊन आम्हाला तिकडे फिजिकली हे लेक्चर घ्यावं लागलं असतं. आणि त्याचा इम्पॅक्ट सुद्धा एवढाच झाला असता, कारण तुम्हाला फेस टू फेस एका हॉलमध्ये बोलवून शेवटी मी तुम्हाला हेच प्रेझेंटेशन दाखवलं असतं आणि हाच मेसेज दिला असता. पण हे सगळं आज फ्री होत आहे ऑन झूम. त्यामुळे टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे की तुम्हाला जी काही गोष्ट येते ती तुम्ही शिकवायला सुरू करू शकता. कुठलीही गोष्ट, तुम्हाला शेती करायला येते तर शेती कशी करायची शिकवा. तुम्हाला इंग्लिश बोलता येतं, इंग्लिश कसं बोलायचं हे शिकवा. तुम्हाला कुठलीही गोष्ट, तुम्हाला स्वयंपाक येतो, स्वयंपाक कसं करायचं हे शिकवू शकता. कुठलंही स्किल जे तुम्हाला येतं ते तुम्ही शिकवायला सुरुवात करू शकता आणि त्याचे थोडे पैसे घेऊ शकता. तुम्ही पर मेंबर 100 रुपये जरी घेतले तरी दॅट इज द स्टार्ट ऑफ अ बिझनेस. त्यामुळे तुमचा ऑनलाईन बिझनेस सुरू होतो. ऑनलाईन जगभरामध्ये खूप असे लोक आहेत जे ऑनलाईन फक्त शिकवून खूप मोठा बिझनेस करतात. बैजूस आपल्याकडे एक्झाम्पल आहे. बैजूस ट्युटोरियल म्हणून तुम्हाला माहित असेल. हे 10 वर्षापूर्वी चेन्नईमध्ये त्यांनी स्वतःचे ट्युशन क्लास सुरू केले आणि नंतर त्याचं ऍप बनवलं आणि आता सगळं ट्युशन क्लास जो आहे मुलांचा तो बैजूस ऍप मध्ये चालतो आणि त्याचा टर्नओव्हर सध्या 1,000 करोड आहे. बैजूसचा ट्युशन शिकवणी आपण ज्याला म्हणतो ना, तिथून सुरू केलं त्यांनी त्या फॅमिलीनी आणि आज 1,000 करोडचा टर्नओव्हर बैजूसचा आहे. सो ऑनलाईन क्लासेस, कसलेही क्लासेस तुम्ही डेफिनेटली करू शकतात. अनुराग मांगले यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यामुळे ऑनलाईन तुम्ही काही विकू शकता, काही शिकू शकता. उडेमी नावाच्या वेबसाईट आहेत, टीचेबल नावाची वेबसाईट आहे. या सगळ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. लोकांनी 200-200 रुपयाला कोर्स तिकडे बनवून विकायला सुरुवात केलेली आहे. कसलेही कोर्स, इंग्लिश स्पीकिंग, तुम्हाला गणित येतं तर गणित शिकवा, तुम्हाला सायन्स येतं तुम्ही सायन्स शिकवू शकता. कुठलीही गोष्ट येते तुम्ही शिकू शकता. तुम्हाला तबला वाजवायला येतो, तबला वाजवायला शिकवा. तुम्हाला पेंटिंग येतं, पेंटिंग करायला शिकवा. तुम्हाला डिझायनिंग येतं, डिझायनिंग करायला शिकवा. तुम्हाला टेलरिंग येतं, टेलरिंग शिकवा. कुठलाही कोर्स तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता आणि त्याचे पैसे घेऊ शकता. लोक ते पैसे द्यायला तयार आहेत. त्यामुळे उडेमी नावाची वेबसाईट आहे, तिकडे जर तुम्ही गेलात ना तर लोक 200-300 रुपयामध्ये एक कोर्स विकतात, पण हजारो लोक तो कोर्स जगभर घेतात. त्यामुळे जर तुम्हाला 1,000 लोकांनी महिन्याला 200 रुपये दिले तर ते 20,000 रुपये होतात. आणि महिन्याला तुम्हाला घरी बसून 20,000 मिळू शकतात. त्यामुळे स्टडी होईपर्यंत आपण कोणता बिझनेस पार्ट टाइम करू शकतो. हेच सगळे बिझनेस मी जे सांगतोय ते सगळे बिझनेस पार्ट टाइम करू शकतो. सकाळचा संध्याकाळचा 2 तास फूड बिझनेस करू शकता. कुठलाही बिझनेस पार्ट टाइम करू शकता. सर्व्हिस रिलेटेड बिझनेस पार्ट टाइम करू शकता.
राईट. तुम्ही 4-5 बिझनेस शोधून काढा, आम्हाला तुम्ही संपर्क करा आणि आम्ही तुम्हाला त्या 4-5 पैकी कुठला जास्त चांगला आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. राईट. which is the best business model in construction industry in this time. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात सोपा बिझनेस आहे सर्व्हिस रिलेटेड. कुठल्याही प्रकारची सर्व्हिस कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला देणं, दॅट इज सगळ्यात लुक्रेटिव्ह बिझनेस. त्याच्यानंतर ट्रेडिंग. जर तुम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला लागणारे सामान किंवा रॉ मटेरियल हे सप्लाय करू शकता, तर याचे खूप मोठे होलसेलर असतात मार्केटमध्ये, ज्यांच्याकडे कस्टमर नसतात. खरं तर मार्केटमध्ये असे खूप लोक आहेत ज्यांनी खूप इन्व्हेस्टमेंट करून, जसं सिमेंट ट्रेडर आहे किंवा पेंट मॅन्युफॅक्चरर्स आहेत, त्यांच्याकडे खूप पेंट बनवून पडलेला असतो, त्यांच्या फॅक्टरीज चालू नसतात किंवा त्यांचा स्टाफ अर्धाच वेळ काम करत असतो, कारण त्यांच्याकडे तेवढं काम नसतं. तर त्यांची कॅपॅसिटी समजा असेल 1000 लिटर बनवण्याची, तर त्यांच्याकडे कस्टमर 500 लिटरचाच असतो फक्त. तर तुम्ही त्यांच्या जर बिझनेस डेव्हलप करून दिला, बिझनेस डेव्हलपमेंटचं काम घेतलं, तो प्रोडक्ट जर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन विकण्याचा प्रयत्न केला, तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला सध्या सेल हवाय. रिअल इस्टेटमध्ये येऊ शकता, तुम्ही लोकांचे फ्लॅट विकून देऊ शकता. तुम्ही प्रत्येक माणूस ना 1000 लोकांना ओळखत असतो. त्या 1000 लोकांना काही ना काही गरजेचं असतं आणि त्या गोष्टी जर आपण त्यांना प्रमोट करायला सुरुवात केली, तर डेफिनेटली आपण बिझनेस करू शकतो. त्यामुळे ट्रेडिंग इज द बेस्ट. कन्स्ट्रक्शन टूल्स ऑल्सो, राजी इज सेइंग परफेक्ट. कन्स्ट्रक्शनचे टूल्स असतात ते तुम्ही करू शकतो. सी, डिमांड आणि सप्लाय ह्याच्यामधले आपण ब्रिज होऊ शकतो. असे लोक असतात ज्यांना डिमांड असतो, त्यांच्याकडे एक डिमांड असतो, त्यांच्याकडे एक मार्केट असतं, आणि असे लोक असतात त्यांच्याकडे सप्लाय अवेलेबल असतो. या दोघांच्या मध्ये आपण ब्रिज झालो तर आपल्याला बिझनेस करता येतो. एका ठिकाणी एक स्टॉक अवेलेबल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचा कस्टमर आहे, तर हे दोघांची आपण जोडी लावून दिली फक्त, तरी आपला बिझनेस सुरू होतो. दॅट इज कॉल्ड ट्रेडिंग बिझनेस. ओके. बिझनेसमध्ये गुडविल कसं क्रिएट करायचं? खरं तर बिझनेसमध्ये आपलं एकच काम आहे आणि ते म्हणजे गुडविल क्रिएट करणं. तुम्हाला बिझनेसमध्ये दुसरं काहीच करायचं नसतं, फक्त रिलेशन मेंटेन करायचे असतात. त्यामुळे एक खूप मोठे उद्योजक आहेत, दास ऑफशोर नावाचं त्यांचे कंपनी आहे, आणि त्यांनी एक मंत्र आम्हाला शिकवलाय की उद्योजक कसा असावा. त्यांनी फक्त 2च गोष्टी त्याच्या स्वभावामध्ये आणाव्यात. एक म्हणजे तोंडात नेहमी साखर असायला हवी आणि दुसरं डोक्यावर नेहमी बर्फ असायला हवा. किती सोपं आहे ना. 2च गोष्टी फक्त करायच्या बिझनेसमध्ये. तोंडामध्ये साखर 24 तास आणि डोक्यावर बर्फ 24 तास. एवढं जरी केलं ना, तुमचं गुडविल खूप वाढतं. राईट. आणि जेन्युइन असावं माणसाने, प्रामाणिकपणा असतो तो दिसतो. लोकांना प्रामाणिक लोक आवडतात, मदत करणारे लोक आवडतात. आपले कस्टमर हे फक्त आपल्याला त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि माल विकायचा एवढंच रिलेशन न ठेवता, मी माझ्या कस्टमरला काय मदत करू शकतो, मी माझ्या कस्टमरचे कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, मी एका कस्टमरला मित्र म्हणून कसा काय त्याला मी मदत करू शकतो, अशा गोष्टी जर आपण तुमच्या कस्टमर्सना दिल्या, तर तुमचे कस्टमर तुमच्याकडे कंटिन्युअस बिझनेस येतील आणि गुडविल वाढत जाईल. ऑर्किड नावाचं एक हॉटेल आहे मुंबईमध्ये आणि त्याचे मालक आहेत, नाव विसरतो, आठवेल मला. तर त्यांचं ना पुस्तक आहे, कुणाला आठवतं जरा चॅटवर सांगा ना, ऑर्किडच्या मालकांचं नाव काय? विठ्ठल कामत. हा, विठ्ठल कामत आठवलं. विठ्ठल कामत आहे, त्यांचं पुस्तक आहे इडली, ऑर्किड आणि मी. ते पुस्तक वाचा, ऑनलाईन पण अवेलेबल आहे. इडली, ऑर्किड आणि मी असं एक पुस्तक आहे. तर त्यांनी तो बिझनेस कसा सुरू वाढवला माहिती त्यांनी. आधी त्यांचं एक उडपीचं हॉटेल होतं, म्हणजे ह्याचं रेग्युलर हॉटेल होतं. तर तिकडे फक्त लोकांची नावं लक्षात ठेवून त्यांनी तो बिझनेस वाढवला. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या कस्टमरला नाव विचारायचे, तुमचं नाव काय, तर तो नाव सांगायचा आणि ते नाव लक्षात ठेवायचं. आणि नेक्स्ट टाइम तो आला ना की नाव घेऊन बोलवायचं की अरे वा, या सुधाकर, वेलकम, आज कशा आला. तर नुसतं त्या कस्टमरचं नाव जरी घेतलं ना, तर तो इतका इम्प्रेस व्हायचा की तो परत परत त्याच हॉटेलमध्ये यायचा. आणि नुसतं एकटा यायचा नाही, तर नेक्स्ट टाइम तो त्याच्या मित्राला घेऊन यायचा आणि सांगायचं की हॉटेल माझ्या मित्राचं आहे, बघ आता मी गेले की मला नाव घेऊन बोलवत होतो माणूस. आणि ह्या छोट्याशा ट्रिकमुळे त्यांनी बिझनेस वाढवला. त्यामुळे प्रत्येक माणसाला असं वाटतं की अरे आपल्या मित्राचं हॉटेल आहे आणि तो आपल्या मित्रांना घेऊन येतो तिकडे. तर इतक्या छोट्या गोष्टींनी सुद्धा गुडविल वाढवता येतं. फक्त तुमच्या कस्टमरची नावं घ्या. याच्या पुढे एक बदल करा की ज्या ज्या लोकांना तुम्ही भेटाल त्यांना नाव घेऊन विश करा, किंवा नाव घेऊन त्यांच्याशी बोला, किंवा
नाव घेऊन त्यांना बोलवा. आणि जर तुम्ही तसं केलं तर माझं नाव तुमच्या लक्षात आहे हे खूप मोठा रिस्पेक्ट असतो एखाद्या व्यक्तीला. आणि तुमच्याबद्दल एखादी गोष्ट आणखीन माहीत जर असेल की थोडंसं पर्सनल आहे, म्हणजे एखादा कस्टमर आला आणि तो म्हणाला की काय चाललंय, अरे काय नाही आमच्या घरी आता मुलीचं लग्न आहे. मग नंतर 1 महिन्यानंतर आल्यानंतर ते विचारायचं, अरे वा या 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 कसं झालं मुलीचं लग्न. तर तो असा एकदम इम्प्रेस व्हायचा की अरे ह्या माणसाने एवढं लक्षात ठेवलं. सो गुडविल क्रिएट करणं म्हणजे लोकांची पर्सनलाइज रिलेशन क्रिएट करणं. आणि गुडविल वाढलं की तुमचे कस्टमर तुम्हाला कधीच सोडून जात नाही. तुमच्याकडे चूक जरी झाली तरी ते तुम्हाला माफ करतात, कारण गुडविल एवढं पॉवरफुल असतं. बरोबर. आमचं ना फेसबुकवर पेज आहे खरं तर, BSS क्लब. ते जॉईन करा. आमचं युट्यूबला चॅनल आहे BSS विजडम टॉक नावाचा. तिकडे आम्ही काय करतो, खूप मोठ्या उद्योजकांच्या इंटरव्ह्यूज घेतो आणि तुम्ही तिकडे सगळे इंटरव्ह्यूज बघू शकता. खूप फेमस इंटरव्ह्यू त्यातले आहेत. पितांबरी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, ब्रँड पितांबरी. त्याचे मालक आहेत रवींद्र प्रभू देसाई. त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की बिझनेसमध्ये कसे चॅलेंजेस त्यांना आले, त्यांनी कसा त्यांचा ब्रँड वाढवला. असे बरेच लोक आहेत. एक व्यक्ती आहेत मनोहर सकपाळ. ते रिक्षा चालवायचे बोरिवलीमध्ये आणि आता त्यांच्याकडे ना 400 बसेस आहेत स्वतःच्या. आणि ते पुणे, ती शिवनेरी बस तुम्हाला माहित असेल मुंबई पुण्याची, ती त्यांची कंपनी चालवते, त्यांच्या बसेस आहेत त्या. तर रिक्षावाला होता तो माणूस 20 वर्षापूर्वी, रिक्षा चालवायचा. आणि आता तो करोडो बिझनेस करतो. तर यांच्या मुलाखती आम्ही घेतलेल्या आहेत मुद्दाम आणि त्या युट्यूबवर टाकलेल्या आहेत. तो विजडम आम्ही त्याचं, कोणीतरी आपल्या चॅटवर लिंक टाका आपल्या BSSच्या मेंबर्सनी, म्हणजे लोकांना ती लिंक सापडेल की आपली फेसबुकची लिंक आणि BSS च्या युट्यूबची लिंक. हे जर तुम्ही आपल्या चॅटवर टाकली तर सगळ्यांनी प्लीज ती लिंक जॉईन करा, कारण त्याच्यामध्ये आम्ही रेग्युलरली अपडेट टाकत असतो. आपल्याकडे असे एक मागच्या वेळी आम्ही विजडम टॉक केला, त्याच्यावेळी डॉक्टर आनंद पाटील नावाचे एक व्यक्ती आम्ही त्यांना बोलवलं होतं. ते त्यांचा ट्युशनचा बिझनेस आहे, पण ते ट्युशन कोणाला देतात, IAS ऑफिसर्सला ट्युशन देतात. तुम्हाला जर UPSC क्लिअर करायची असेल तर त्यांची ती ट्युशन क्लासेस आहेत. महाराष्ट्रभर त्यांच्या 30 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि भारतातले 800 IAS ऑफिसर त्यांचे विद्यार्थी होते. तर त्या प्रकारच्या माणसांना आम्ही तिकडे बोलवलं आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतो. असे खूप मोठे मोठे उद्योजक बोलवतो. एक व्यक्ती होता, तो जॉब करत होता, देवळे म्हणून त्यांचं नाव आहे, प्रसाद देवळे. आणि त्यांचं आता स्वतःचं एक मोठं रिसॉर्ट आहे आणि ते रिसॉर्ट त्यांनी कसं उभं केलं याची स्टोरी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितली. तो या युट्यूब चॅनल मधनच आपण खूप काही शिकू शकतो. कॅन एनी एम्प्लॉई जॉईन एज BSS? येस, डेफिनेटली. तुम्ही एम्प्लॉई असाल तरी जॉईन होऊ शकाल. पण आम्ही प्रत्येकाने असं टार्गेट घेतलेलं आहे की BSSचा प्रत्येक मेंबर 100 लोकांच्या नोकऱ्या सोडवणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुम्ही BSS मध्ये आल तर आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू की तुम्ही लवकरात लवकर नोकरी सोडणार आणि बिझनेस सुरू करणार. त्यामुळे माझं टार्गेट आहे स्वतःचं 100 लोकांच्या नोकऱ्या सोडवून त्यांना बिझनेस मध्ये आणणं. हे आमचं पर्सनल टार्गेट आहे. आम्ही आतापर्यंत 8-10 लोकांच्या नोकऱ्या सोडवलेल्या आहेत. फेसबुकची लिंक आम्ही टाकलेली आहे चॅटवर, ती तुम्ही जॉईन करू शकता. फेसबुक पेज जॉईन करू शकता. युट्यूब वर पण तुम्ही सर्च करू शकता BSS आणि तुम्हाला सापडेल. आणि ती लिंक तुम्ही जॉईन करून आमचे सगळे व्हिडिओज बघा. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एका उद्योजकाची स्टोरी आहे आणि ती स्टोरी तुम्हाला खूप बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला त्यामध्ये मिळेल. राईट. आणि जर तुमच्यापैकी कुठल्या व्यक्तीला BSS बरोबर काम करायचं असेल किंवा असाच एखादा ग्रुप तुमच्या एरियामध्ये सुरू करायचा असेल तरीही आमच्या बरोबर जॉईन व्हा, कारण आम्हाला असे व्हॉलेंटियर्सची गरज आहे. जसं आज हा सगळा कार्यक्रम सुधाकर खोत यांच्यामुळे झाला, तर तुमच्यामुळे पण असा एखादा कार्यक्रम झाला. काय असतं ना, आपण जेव्हा दुसऱ्यांना शिकवतो तेव्हा आपण सगळ्यात जास्त शिकतो. त्यामुळे तुमच्या थ्रू जर एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज झाला असा तर आम्हाला जास्त आनंद होईल, कारण जो माणूस दुसऱ्यांसाठी काम करतो त्याचा स्वतःचा फायदा 100% होतोच होतो. त्यामुळे आय थिंक वेळ होत आलेली आता. आणखीन काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर वी विल कॉल इट अ डे. आणि शेवटी जर क्लोजिंगच्या वेळी ट्रस्टींना काय बोलायचं असेल तर. सुधाकर, दत्ता, तुम्हाला काय ऍड करायचं तुम्ही बोलू शकता. तुमचा माईक अनम्यूट करू शकता तुम्ही.
ओके. येस आता बोला. हा, थँक्स विनीत सर. फार सुरेख आजचं मला वाटतं फर्स्ट वेबिनार होता हा आंतरराष्ट्रीय फॅक्टरीचा आणि फार सुंदर झाला. आणि मी बघतोय की जेवढे पार्टिसिपंट होते तेवढे पार्टिसिपंट स्टार्टिंग पासून आतापर्यंत तेवढेच पार्टिसिपंट आहे. कोण बाहेर गेलेलं नाहीये. त्यामुळे फार इम्पॅक्टफुल झालेलं आहे, जबरदस्त झालेलं आहे. आणि मला वाटतं ह्याचा फायदा सगळ्यांना होईल. मी क्लोजिंग साठी सुधाकर खोत यांना सांगतो, क्लोजिंग साठी जे थँक्स वगैरे जे आहे ते बोलावे. नमस्कार. याआधी तुम्ही जे उदाहरण आपण तुम्ही सांगितलं, आपण वेगळ्या लोकांना एनकरेज केलंय. तर आपल्या या ग्रुपमध्ये आमच्याच कॉलेजचे स्टुडंट विकाजी राणे म्हणून मीटिंग मध्ये आहेत, कनेक्ट आहेत. ते वर्षभरी माझ्याकडे आले होते. त्यांनी आमच्यातले भोकरे सर म्हणून जे त्या ते सुद्धा कनेक्ट आहेत. त्यांनी माझ्याकडे पाठवलं होतं याला आता हा आहे हा डिप्लोमा पासून डिग्री पर्यंत 90+ बरेचसे त्यांनी बरेचसे एक्झाम दिले त्याने, जे बीएमसीच्या ऑफिसरच्या ह्याच्या पास झाला तर कुठेही जॉईन झाला नाही. फक्त एक वेगळा एक करायचं म्हणजे एक्झाम द्यायला येऊन दिले, पण स्वतःच्या कधी जॉईन झाला नाही. त्याला बिझनेस करायचा होता. माझ्याकडे 2.5-3 वर्ष काम केले. त्यानंतर स्वतःचा तो व्यवसाय चालू करतो. त्याचा कनेक्ट आहे फॅक्टरी म्हणतो ना, म्हणजे आमच्या कॉलेजचं एक एक्झाम्पल आहे की तो रेग्युलर आता बिझनेस करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मी सगळ्यांना ग्रुपवर एक लिंक टाकतो, फीडबॅक भरायची आहे. सगळ्यांना विनंती आहे, सगळे जे पार्टिसिपेट आहेत त्यांनी ही लिंक भरायची आहे. मी थँक्स म्हणतो विनीत सरांना की तुम्ही आलात आपला वेळ काढून आणि आमच्या म्हणजे माझ्या कॉलेजच्या मुलांना प्रॉपरली गाईड केला आणि त्यांना आयुष्यामध्ये वेगळ्या लेवल जाण्यासाठी एक मदत केली. छान. मला हा चान्स की माझ्या कॉलेजच्या मुलांना ह्या गोष्टी सांगण्यासाठी एनकरेज केलं. थँक्यू सर. सुधाकर खोत यांची पण खूप मोठी सक्सेस. हा बोला बोला. कृपया ती लिंक जॉईन करा, भरून द्या. येस येस येस. आपण फेसबुकवर मला वाटतं सुधाकरची पण सुधाकर खोत आहे त्यांची पण एक सक्सेस स्टोरी आहे. यु नो की कसा त्यांचा पगार होता एवढाच आणि आता मला वाटतं 6 कोटीचा बिझनेस त्यांचा आहे. तो तुमच्याच कॉलेज मधले ते आहेत आणि ते त्यांची स्टोरी तुम्ही नक्की वाचा. हो हो, आणखी मी ऍड करतो लिंक त्यांची त्यांची दखल वृत्तपत्रांकडून घेतली आहे सुधाकर खोत यांची. आणि मला वाटतं लास्ट वीकलाच मला वाटतं त्यांचं एक आर्टिकल आलं होतं पेपरमध्ये. आणि ते मला वाटतं फेसबुकवरती पण बघायला मिळेल. फेसबुक राईट. ओके. आणखी कोणाला बोलायचं का? अजून एक 2 मिनिटं शिल्लक आहेत. 12:45 लिंक डिस्कनेक्ट होईल. ओके, चालेल, ठीक आहे. आणि सगळ्यांचा धन्यवाद. मेनली सुधाकर खोत यांचं धन्यवाद की त्यांनी फार मला वाटतं आठवडाभर सुधाकर खोत यांचं काम चालू होतं आणि कॉलेजला भेटणं परत त्यांनी फक्त डायरेक्ट केलं नाही. त्यांच्या आधी मला वाटतं एक ग्रुप बनवला, त्याच्यामध्ये मला वाटतं 2-3 वेळा झूमच्या मीटिंग घेतल्या, त्यांना ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यानंतर ही मीटिंग झालेली. म्हणजे फार त्याच्या पाठी फार मोठं काम आहे. तर त्यांनी पूर्ण तयारी करून या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे खरंच फ्रँकली मला पण डाऊट होता. ते म्हणाले 100 लोक येतील. मला पण डाऊट होता की ते म्हणाले 100 लोक येतील. म्हटलं 100 लोक होतील काय, कारण झूम सगळ्यांना तेवढं कम्फर्टेबल नसतं. पण सुपर्ब, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी नाईस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू. काही प्रश्न असतील तर त्यांनी ओके, कोणाला काही प्रश्न पण असतील नंतर, आता या वेबिनार नंतर पण काही नंतर डोक्यात काय आलं तर तुम्ही सुधाकर खोत यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांनी जो ग्रुप बनवला आहे त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट द्या. बीएससीचा काय नंबर पण तुम्हाला मी फेसबुकवर टाका. हो, फेसबुकवरती टाका प्रश्न. ओके, फेसबुकवरती प्रश्न टाका तुम्ही. मग त्याचा काय असेल तर आम्ही त्याची उत्तर देऊ शकतो. तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल तर करू शकतो. आणि जो फीडबॅक फॉर्मची आम्ही लिंक पाठवतो आहोत ती भरून पाठवा, तर त्याच्यामध्ये पण आम्ही तुमच्याशी कनेक्ट राहू. थँक्यू. कसली मदत लागेल तर सांगा, आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काय तुम्हाला चॅलेंज येतोय, काय मार्गदर्शन हवंय, सगळी तुम्हाला मदत करू. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले तर.
थँक्यू ओके थँक्यू व्हेरी ओके मच. थँक्यू 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 सर. थँक्यू. सगळ्यांचे माईक आता अनम्यूट करतो. सगळ्यांचे माईक आता अनम्यूट आहेत. सगळ्यांनी बोलू शकतात. अरे ते काय कर मला सांग की मग लेक्चर आहे